नमस्कार, मी DT आंबेगावे. आपण पाहत आहात सत्य पोलीस टाइम्स. सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा. MBBS डॉक्टर आणि इथे PG साठी तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर पुन्हा नीट PG जी आहे ती एक्झाम द्यावी लागते. त्याच्यात मेरिटला आला तर तुम्हाला PG ला ऍडमिशन मिळतात. त्याचा जो खर्च असेल तुम्ही इथे करू शकता किंवा बाहेरून पण PG करून तुम्ही त्या प्रकारे प्रॅक्टिस करू शकता. सगळ्यात महत्त्वाचं जे युरोपियन कंट्रीज आहे, युरोपियन ग्रुप जो आहे सगळ्या कंट्रीजचा, त्याच्यातल्या कुठल्या देशामध्ये जर तुम्ही डिग्री घेतली तर तिथली डिग्री ही व्हॅलिड टू युरोप, पॅन युरोप त्याला म्हणतात. म्हणजे संपूर्ण युरोपमधल्या कुठल्याही कंट्रीमध्ये जाऊन तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. पहिली गोष्ट, ज्यांना फॉरेनमध्येच काम करायचं, ज्यांना भारतात समजा त्यांना असं वाटतं की आपण फॉरेनमध्ये डिग्री घेतली तर तिकडेच प्रॅक्टिस करूया, कारण ते तिकडे डिग्री घेत तुम्ही तिथली एक तर लँग्वेज पण शिकता, तुमचं बऱ्यापैकी इंग्लिशवर तर होल्ड आहे. युरोपमध्ये बऱ्याच देशांमध्ये इंग्लिश पण एक कम्युनिकेशनची लँग्वेज आहे, किंवा इतर फ्रेंच वगैरे ज्या लँग्वेजेस आहेत त्या लँग्वेजेस, किंवा जर्मन, रशियन अशा प्रकारची एखादी लँग्वेज जर तुम्ही त्याच्यावर होल्ड मिळवलं तर त्या देशामध्ये तुम्हाला प्रॅक्टिसला काहीच प्रॉब्लेम नाही. तिकडे तुम्ही प्रॅक्टिस करू शकता ॲज अ डॉक्टर आणि चांगले प्रतिदेश डॉक्टर होऊ शकता तिथे PG करून. भारतात यायचं असेल तर भारतामधली PG करा किंवा तिकडची PG करून इकडे नंतर ती एंट्रन्स जे मी सांगितले एंट्रन्स नाही, ती क्वालिफाईंग एक्झाम जी आहे ती जर केली तर तुम्हाला इथे पण प्रॅक्टिस करा. झालं MBBS ज्याला व्हायचं, ज्याचं स्वप्न आहे पण आपल्या परिस्थितीमुळे आपण नीटला हातच लावत नाही, अशा मुलांसाठी हा एक चांगला बेस्ट ऑप्शन आहे की गो टू फॉरेन, गेट युअर डिग्री, कम बॅक टू युअर कंट्री, क्रॅक द एक्झाम, क्वालिफाईंग एक्झाम, अँड देन यू कॅन बी अ डॉक्टर हिअर इन इंडिया टू, अलॉंग विथ ऑल द इंडियन स्टुडंट्स, सगळ्या विद्यार्थ्यांसोबत. म्हणजे नीटच्या बाबतीतला जो एक भ्रम आहे आपल्या मनामध्ये की फार पैसे लागतात त्यामुळे नीटची परीक्षाच द्यायची नाही, तर नीटचा फॉर्म सुद्धा जरूर भरा. नीट फॉरेनला तुम्हाला जायचं तर क्वालिफाईंग नीट क्वालिफाईड पाहिजे. आपल्या भारतातली नीट ही परीक्षा क्वालिफाय केलेली पाहिजे तरच ॲडमिशन बाहेर मिळणार. तुम्ही म्हणाल की मला एवढे टक्के पण मी जातो किंवा मी जाते, तर तसं काही ॲडमिशन मिळत नाही. क्वालिफाईड पाहिजे. ओके, आता ही उदाहरणं तुम्हाला कोण कोण बाहेर आहे आपल्याकडे, आपल्या इथलं काय समोर काळवेळ डॉक्टर आहेत माहिती, त्यांचा एक मुलगा, आता गौरी होती त्याची मुलगी, ती इथेच MBBS झाली, ती आता MD झाली, ती डॉक्टर आहे. आणि जो मुलगा आहे त्यांचा तो युक्रेनला होता, त्याचं MBBS झालेलं आहे, तो आता PG करतो. तर ते एक उदाहरण आहे. दुसरं उदाहरण आहे लोखंडे सर, आपले सिनियर कॉलेजचे प्राध्यापक माहिती तुम्हाला, डॉक्टर लोखंडे. त्यांची सलोनी नावाची मुलगी आहे, ती आता यावर्षी उझबेकिस्तानला ती MBBS साठी. अतिशय चांगलं कॉलेज आहे, प्रतिदेश कॉलेज आहे. खर्च किती येणार आहे? जास्तीत जास्त 30 ते 35 लाख. जे इथे 1.5 कोटी द्यायचे त्यावेळी तिथे डिग्री घेऊन बाकीचा पैसाही आपल्याकडे राहतो आणि बाकी सगळं सेमच आहे. तर कशाला होतं तिथेच पाहिजे, माझ्या ओट्याजवळच पाहिजे, माझ्या गावाजवळच पाहिजे, असं जर हट्ट करत बसलं तर तुम्हाला काहीच नाही. जग सगळं आता हळूहळू जवळ आलेलं आहे, त्या विचार. हे झालं मेडिकलच्या बाबतीत. नीटची एक्झाम दिली, क्वालिफाय केली. मी आता सगळ्या याच्याबद्दल बोलतो. बऱ्याच मुलांना CET काय करायचं हे पण माहीत नाही, नीट कशासाठी द्यायची माहीत नाही, JEE कशासाठी द्यायची, त्याच्यानंतर काय काय ऑप्शन आहेत माहीत नाही. त्यामुळे काहीतरी आपण पकडून बसलो कुणाचं तरी ऐकून मला हेच करायचं नाही. तर त्याच्यापेक्षा थोडंसं वाईड ओपन ठेवा तुमचे सगळे जे काही सेन्स आहेत ते, आणि तुमचा ब्रेन पण वाईड ओपन ठेवा. की जग फार मोठं आहे, जगात खूप काही करण्यासारखं आहे. जो काहीच न करता घरी बसतो आणि नंतर कोणाच्या तरी नावाने संकट हे करत बसतो, माझी परिस्थितीच नव्हती, न माझ्या घरचंच असं, आणि मग मला काय माझा नंबरच लागला नाही, मी अमुकच काही नाही. कारण फक्त फेल्युअरला अनेक कारणं असतात, सक्सेसला कुठलंच कारण लागत नाही. तुम्हाला जर सक्सेसफुल व्हायचं असेल तर कारण देण्याची गरजच नाही, तुम्ही शोधणं गरजेचं आहे. शोधतो का आपण? किती आपण अवेअर आहोत या सगळ्या गोष्टींबद्दल? कुणाला वाटत नाही तुमच्यापैकी माझ्याकडे लाखो रुपये पाहिजेत म्हणून? कुणाला वाटत नाही सांग? सगळ्यांना वाटतं की कुणाला गरीब राहायचं? सगळ्यांना श्रीमंत व्हायचं ना. 12वी नंतर तुम्हाला जे ऑप्शन आता निवडायचे, ज्या नाक्यावर तुम्ही उभे आहात तिथून, त्याच्या पाट्यावर उभे आहात तिथून हजारो रस्ते जातात, तर कुठल्या रस्त्याला जायचं हे जर तुम्हाला आत्ताच माहीत नाही, अजूनही तुम्ही कन्फ्युजनमध्ये असे बघताय सगळीकडे, हा रस्ता जाईल का, हा रस्ता जाईल का, मग तो तिकडे चालला, मी तिकडे चाललो. अरे तो चुकीच्या रस्त्याला गेला, मग तू पण चुकीच्या रस्त्याला जाशील ना. तुझ्याकडे 2-4 मुलं आणखी तुझ्या मागे. तुम्ही प्रॉपरली असा डिसिजन घेतलाय का की येस दिस इज माय एम,
भले मी त्या रस्त्यावर एकटाच असेल पण मी चालत जाईल. असा काही डिसिजन घेतला का? तुमच्या संसद विवेकाला कधी जागृत केलं का तुम्ही? कधी चॅलेंज दिलं का स्वतःच्या ब्रेनला? कधी विचारलाय का प्रश्न 12वी नंतर काय? तुमच्या पुढे आता बोर्डाची एक्झाम आहे, अगदी त्याच्याबद्दल वादच नाही. बोर्डाच्या याच्यात सुद्धा चांगले मार्क्स मिळवा असं नाहीये की 12वीच्या मार्कवर काही नाही आहे. मी तुम्हाला एक सांगेन, बऱ्याचशा अशा परीक्षा आहेत की तिथे मिनिमम 60% मार्क्स तुम्हाला ग्रुपला असायलाच पाहिजे, तरच ती एंट्रन्स तुम्हाला क्रॅक करून उपयोग आहे, अन्यथा काय उपयोग नाही. आता नीटची जर एक्झाम क्रॅक करायची असेल तर तुम्हाला मिनिमम 55% ते 50% मला वाटतं काही हे आहे, 60 आहे. आता 60 केलं, 50 होता अगोदर. म्हणजे ज्यावेळेला नवीन नीट लागली सुरू झाली त्यावेळेला आमच्या बरोबरचा एक मुलगा म्हणजे आमच्या नंतरच्या बॅचचा पण त्याने नीट क्रॅक केली आणि त्याला 12वीचं मार्कशीट आलं 48 टक्के. काय होतं? नीट क्रॅक केली, मेरिटला आला, सगळं झालं. त्याने त्याच्यावरच फोकस केला, 12वीकडे दुर्लक्ष. असं करू नका. 12वीची परीक्षा महत्त्वाची आहे, म्हणजे 12वीकडे लक्ष द्या, पण त्याच वेळेला तुम्ही या परीक्षांकडे लक्ष द्या. नीटची एक्झाम आहे, JEEची एक्झाम आहे. JEEचं आणि CETचं सेम आहे, नीटचं पण तसंच आहे. तुम्हाला चांगल्या कॉलेजला नर्सिंग करायचं असेल एम्सच्या, तर तुम्हाला जर मेरिटमध्ये आला तुम्ही तर तुमचं सोनं होईल. डॉक्टर नंतर जर दुसरा कोणता प्रेफरन्स असेल तर नर्सिंगचा आहे. नर्सिंग करू नका असेल अशा मताचं मी नाही, पण जे कराल ते टॉपच्या कॉलेजमधून करा. चांगलं कॉलेज तुम्हाला मिळणं हे तुमचं नशीब आहे. नशीब ते आपण घडवायचं. नशीब आहे याचा अर्थ तुम्हाला वरून पडेल असं नाही. तुम्ही किती प्रयत्न केले ते महत्त्वाचं. तुम्ही चांगली फाईट दिली तर तुमचं चांगलं कॉलेजला नंबर लागेल, पण त्यासाठी तुम्ही मार्क्स जास्तीत जास्त आणण्यासाठी झटलं पाहिजे. तुम्ही म्हणा सर आत्ता काय करणार? आत्ता बरंच काही करू शकता. आता काही क्रॅश कोर्सेस चालू आहेत ऑनलाईन, ते जॉईन करा. 5-6 हजार रुपये तुम्ही भरा, ऑनलाईन सबस्क्रिप्शन घ्या आणि त्या सबस्क्रिप्शनमधून जे क्रॅश कोर्सेस आहेत ते अडॉप्ट करा. त्याप्रमाणे तुम्ही फॉलो करा. जे काही क्वेश्चन पेपर आणि त्या परीक्षा येईपर्यंत जे काही तुमचा अभ्यास होतो त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट करा. त्या परीक्षा जितक्या चांगल्या पद्धतीने तुम्ही हँडल करा तेवढ्या चांगल्या सुविधा तुम्हाला पुढे मिळतील किंवा चांगल्या प्रकारचे ऑप्शन्स तुमच्या पुढे राहतील. म्हणजे एम्ससाठी जर नर्सिंग, एम्समधून जर नर्सिंग करायचं असेल, एम्स ही संस्था आहे भारत सरकारची, मेडिकलच्या संदर्भातली जे मेडिकलशी संबंधित सगळे कोर्सेस आहेत ते सगळे कोर्सेस नीटमधून तुम्हाला अवेलेबल आहेत. अगदी नर्सिंगचं आहे किंवा वेगवेगळ्या प्रकारचे जे टेक्निशियन लागतात हॉस्पिटल्समध्ये त्याचे कोर्सेस आहेत, डिग्री कोर्सेस आहेत, डिप्लोमा कोर्सेस आहेत, सर्टिफिकेट कोर्सेस आहेत. 6 महिन्याचा सर्टिफिकेट कोर्स करून सुद्धा लाखो रुपये कमवत आहेत. हे बऱ्याच जणांना माहिती नाही. छोटे छोटे कोर्स असतात पण आपल्याला ते माहितीच नाही. असे अनेक हॉस्पिटल्स आहेत की ज्या ठिकाणी एक्सरे मशीन आहे, एक्सरेचा आता मिळतो समजा टेक्निशियन, पण MRI मशीन आहे, अल्ट्रासाऊंडचं मशीन आहे, किंवा हे सगळं गव्हर्नमेंटने पैसा दिला, ते खरेदी केलं, ते पडलं, धुळखात पडलं. का? तर त्यांना त्याचा टेक्निशियनच नाही. त्याची अपॉइंटमेंट करायला जाहिराती काढल्या, कोणी अप्लाय करत नाही, कारण ते टेक्निशियनचा कोणी कोर्सच केलं नाही. आमच्याकडे इंजिनिअरिंग आणि मेडिकल 2 शिवाय माहिती आहे. डॉक्टर होईल ना तर इंजिनियर होईल ना तर घरी बसेल, 3च ऑप्शन आहेत. का नाही आम्ही दुसरा विचार करत? का नाही दुसऱ्या क्षेत्रात आपण ट्राय करत? नोकऱ्या सहज मिळतात, फक्त आपण ठरवलं पाहिजे काय करायचं. तर आता 12वी नंतर ज्या परीक्षा येतील त्या परीक्षांना तयार राहा. कोणकोणत्या परीक्षा तुम्हाला माहिती आहेत मला सांगा. एंट्रन्स एक्झाम प्रत्येक कोर्ससाठी, अगदी तुम्हाला BSc करायचं असेल तरी सुद्धा एंट्रन्स एक्झाम आहे युनिव्हर्सिटीची. माहिती आहे का तुम्हाला? तुम्ही ज्या कॉलेज BSc असेल, BA असेल, BCom असेल, या कॉलेजला जर तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं तर ते पहिले विचारणार एंट्रन्स एक्झाम दिली. माझा फोटो वाटत असेल तर जाऊन लगेच ऑफिसला जाऊन कन्फर्म करा. एंट्रन्स एक्झाम आहे साध्या BA, BSc, BComला सुद्धा ती एंट्रन्स एक्झाम. अजून कोणत्या माहिती? नीट झाली, JEE झाली, CET झाली, बाकी NDA राईट. NDA काय? नॅशनल डिफेन्स अकॅडमी. भारत सरकारचे जे आपण आर्मी, एअरफोर्स आणि नेव्ही असे 3 विंग्स आहेत आपल्या सैन्याचे. या 3 विंग्स मध्ये कुठल्याही मोठ्या पदावर तुम्हाला जर नोकरी हवी असेल, सुरुवात होते तुमची लेफ्टनंट कर्नल पासून. लेफ्टनंट कर्नल ही पोस्ट क्लास 2 ची पोस्ट आहे डिफेन्समध्ये. डिफेन्समध्ये जर सर्व्हिस करायची असेल तुम्हाला, तर अधिकारी पदावर जर तुम्ही सर्व्हिस केली तर भारतातले जे महत्त्वाचे आणि अगदी प्रथित यश ज्याला म्हणतो आपण, असे जे जॉब्स आहेत, उदाहरणार्थ IAS, IPS, IFS किंवा वेगवेगळ्या प्रकारचे IRS आहे,
म्हणजे इंडियन रिव्हेन्यू सर्व्हिसेस आहे, IFS म्हणजे इंडियन फॉरेन सर्व्हिसेस आहे, IFS म्हणजे इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसेस आहे, नंतर IAS म्हणजे इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेस आहे, किंवा याच्यातले जे आहे डिफेन्समधले ते NDAची जर एक्झाम तुम्ही क्रॅक केली 12वी क्वालिफिकेशन आहे, 60% मार्क्स तुम्हाला आवश्यक आहे सायन्समध्ये, मॅथ्स सायन्स फिजिक्स मॅथ्स फिजिक्स आणि मॅथ्स केमिस्ट्री आणि फिजिक्स हे 3 विषय आवश्यक आहेत. बायोलॉजी असेल तर गुड अँड बेटर, पण ते 3 आवश्यक आहेत. तुम्ही ती क्रॅक केली आणि मेरिटमध्ये जर आलात तर तुमचं सिलेक्शन NDAच्या कुठल्याही कॉलेजमध्ये अक्रॉस इंडिया कुठेही होऊ शकतं. तिथे तुम्हाला सिलेक्शन झाल्याबरोबर 4 वर्षाची डिग्री तुम्हाला तुमच्या कलाप्रमाणे दिली जाते. तुम्हाला इंजिनिअरिंगमध्ये इंटरेस्ट असेल, समजा हिला मेकॅनिकल इंजिनियर व्हायचं, तिच्या अगोदर त्यांची एक्झाम घेतील ते आणि त्यानंतर तुम्हाला ॲडमिशन द्यायला सुरुवात होतं. तिथून तुम्हाला डिग्री घेता येईल किंवा त्या प्रकारचं शिक्षण दिलं जातं जे आपल्याला सूट होतं आणि मग इंजिनिअरिंगमधलं किंवा कशाचंही ते देतात. आणि ऑफिसर म्हणून तुम्हाला तयार करतात. सगळ्यात महत्त्वाचा त्यांचा फोकस काय की तुम्हाला डिफेन्सचा ऑफिसर म्हणजे आर्मीचा ऑफिसर तयार करायचा. एअरफोर्सचा समजा कॅप्टन व्हायचं असेल तर त्याच्यामध्ये काय क्वालिटीज असल्या पाहिजे त्याची एक टेस्ट ॲप्टिट्यूड टेस्ट होईल. नेव्हीमध्ये जायचं असेल तर त्या प्रकारची ॲप्टिट्यूड टेस्ट होईल. आर्मीमध्ये म्हणजे स्थलसेना ज्याला म्हणतो आपण, थलसेना म्हणजे जमिनीवर जी काम करते तर तिच्यामध्ये तुम्हाला जायचं असेल ऑफिसर गार्डला तर त्यासाठीच्या वेगळ्या एक्झाम होती. परत आणखी ग्रॅज्युएशन नंतर पण तुम्हाला डायरेक्ट एंट्री आहे डिफेन्समध्ये विदाउट NDA. तर इथे 4 वर्षाचं केल्याबरोबर 4 वर्ष पूर्ण झाली की तुमच्या हातात जॉबचं लेटर. आपण तुम्हाला ते शिक्षण फुकट नाही. 4 वर्ष झाल्याबरोबर तुम्हाला डिफेन्सचं लगेच ज्या दिवशी डिग्री कॉन्व्होकेशन असतं त्याच दिवशी अपॉइंटमेंट दिलं जातं की तुम्हाला आता या ठिकाणी जाऊन जॉब करायचं. म्हणजे तुम्हाला एंट्री लेवलला जॉब आहे, जॉब सिक्युरिटी. आणि सगळ्यात महत्त्वाचं इतक्या सुंदर नोकऱ्या आहेत डिफेन्स. तिथे आधिकारी म्हणून काम करतात, लेफ्टनंट कर्नल झालं की तुम्हाला 2 गार्ड मिळतात, एक गाडी मिळते, एक घर मिळतं राहण्यासाठी. जिथे जिथे तुम्ही जाल ते क्वार्टर तुमच्यासाठी आहे. तुम्हाला मेडिकल फॅसिलिटीज आहेत, तुमच्या मुलांसाठी शिक्षण आहे, शिक्षण फ्री आहे. तुमचे युनिफॉर्म सुद्धा इस्त्री करायला माणूस आहे घरामध्ये. तुम्हाला कुक आहे घरामध्ये. बूट पॉलिश करून देण्यापासून सगळं कुठे मिळतं. आणि व्हाईट कॉलर जॉब जिथे जाल तिथे इम्प्रेशन. लेफ्टनंट कर्नल, तिथून कर्नल, पुढे स्टेप बाय स्टेप. आज भारतीय सेनेचा जो प्रमुख आहे सगळ्यात टॉपचा तो पण NDAचा कॅन्डिडेट. आता तर ते तिन्ही सेना दलांचा एक प्रमुख हे करतात है ना, तो सुद्धा NDAचा कॅन्डिडेट. NDAमधून हे सगळे सोर्सेस इतक्या टॉपच्या नको. तर टॉपचा ऑफिसर आहे ना त्याची जी रँक आहे ही रिपोर्ट्स ओनली टू द प्रेसिडेंट ऑफ इंडिया. तो फक्त भारताच्या राष्ट्रपतींना रिपोर्ट करतो. कोणाला? राष्ट्रपती. पंतप्रधानांना राष्ट्रपती सांगतील किंवा पंतप्रधानांना रिपोर्ट करतो म्हणजेच राष्ट्रपतींना असं गृहीत धरा. कारण शेवटी कुठलं युद्ध वगैरे करायचं असेल तर या टॉपच्या अधिकाऱ्यांचं मत घेतलं जातं आणि नंतर पंतप्रधान सल्ला देतात राष्ट्रपतींना, राष्ट्रपती ते डिक्लेअर करतात, त्यांच्या सहीने युद्ध डिक्लेअर होतं. त्यामुळे ते रिपोर्टिंग कोणाला करतात? राष्ट्रपतींना. राष्ट्रपती त्यांच्याकडनं रिपोर्ट मागतात आणि पंतप्रधानांना एक करतात. बाकी ते कुणालाच बांधील नाही. देशातल्या बाकीचे मंत्री अमुक मंत्री जे टॉप सिक्रेट्स आहेत ते फक्त 2 जणांशी डिस्कस होतं, एक पंतप्रधान आणि एक राष्ट्रपती यांच्याशी. काही सिक्रेट्स तर फक्त राष्ट्रपतींना सांगितलं. तर इतक्या टॉप लेवलच्या क्रीम पोस्ट या NDA मधून तुम्हाला मिळतात. NDAची एक्झाम क्रॅक करण्यासाठी तुमची तयारी खूप असली पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं तुमचे जे बेसिक सब्जेक्ट्स आहेत फिजिक्स, मॅथ्स आणि केमिस्ट्री याच्यामधल्या बेसिक कन्सेप्ट तुमच्या क्लिअर पाहिजे. तुम्ही जर चांगल्या पद्धतीने त्याचा अभ्यास केला असेल यू कॅन क्रॅक NDA 2. मुलींना तर फार चान्स आहे. मुलींना आता तिन्ही सेना दलांमध्ये मुक्त प्रवेश आहे. त्यामुळे यू कॅन फाईट. तुमचं लक पुढे फाईट केल्यानंतर लक म्हणजे नुसतं परीक्षेचा फॉर्म भरला आणि लगेच आमचं लक आता असं नाही. तयारी करा. दुसरं आहे मी आता नीटच्या परीक्षेबद्दल बोललो. नीटच्या परीक्षेमधून तुम्हाला MBBS करायचं असेल तर त्याचे ऑप्शन सांगितले की भारतात MBBS करणं, फॉरेनमध्ये MBBS करणं. तुमच्या फायनान्शियल कंडिशनशी मिळतं जुळतं तुम्ही फॉरेनमध्ये जा. दॅट इज द बेटर ऑप्शन इन्स्टेड ऑफ डुईंग इट इन इंडिया. इंडियात केल्याचे काही फायदे पण असतील. फॉरेनमध्ये गेला तर सगळ्यात मोठा फायदा आपला पैसे वाचतात. आणि आता एवढे पैसे भरायचे 25-30 लाख तरी कुठून आणायचे तर तुम्हाला कुठली बँक तुम्हाला एज्युकेशन लोन प्रोव्हाइड करते. 1 रुपया तुम्हाला द्यावा लागत नाही.
कुठलंही तुम्हाला गॅरंटी द्यावं लागत नाही, गॅरंटर द्यावा लागत नाही. फार फार तर एक खूप मोठी रक्कम असेल तर ते म्हणतात की तुमचं वडिलांचं काही घर शेती अमुक काय का नसेल, फायनान्शियल कंडिशन जर लो असेल तुमच्या घराची मुळातच, तर त्यासाठी वेगळे आणखी व्याजदर कमी पण होतो, खूप कमी व्याज दरावर. आणि तुम्हाला 1 रुपया लगेच पे करायचा नाही. तुमची डिग्री पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला 1 वर्ष आणखी चान्स आहे, त्यानंतर तुमचे हप्ते चालू होतात. तोपर्यंत तुम्ही 1 रुपया परत नाही केला तरी बँक तुमच्या दारात येत नाही. 1 वर्ष झाल्यानंतर तुमच्या डिग्रीवर आधारित तुमची नोकरी कराल, त्यातनं ते पैसे फेडू शकतो. म्हणजे तुम्हाला फायनान्शियल कंडिशनच्या बाबतीत ती काही अडचण येणार. पण जी काही रिसिट आणाल तुम्ही तिथून फी भरली ती काय असली पाहिजे, एक तर रिसिट असली पाहिजे तुमच्याकडे की याची फी भरली आहे. आता इथे जर तुम्ही 1 कोटी 1.5 कोटी मी जे सांगितले रेट, याच्यापैकी रिसिट कितीची मिळते, 30 लाख 40 लाखाची पूर्ण 5 वर्षाची, म्हणजे 5-5 लाखाची. आता तुम्ही तिथे गेलात तर तुम्हाला म्हणतात 40 लाख रुपये तुम्ही दर वर्षाला खर्च करा, बाकीचे पैसे कुठे, ते डोनेशन म्हणून जातात, त्याची पावती मिळत नाही. त्यामुळे तुम्हाला लोन त्या प्रमाणात मिळणार नाही. तुम्ही जेवढं त्यांच्याकडे बजेट ठेवाल त्याच्या 80% कर्ज मंजूर होतं, 20% तुमचे पैसे असले पाहिजे, असं क्रायटेरिया. तर त्याप्रमाणे ती एक तुमची म्हणजे फायनान्शियल जी काही हे आहे हर्डल आहे ते तुम्ही पार करू शकता. दुसरं JEE मधूनही बरेचसे ऑप्शन आहेत. तुम्हाला इंजिनिअरिंग तुम्ही फक्त काय करता, मेकॅनिकल, सिव्हिल, कॉम्प्युटर, CS, AI अमुक. आता मला सांगा की याच्यातल्या ज्या बेसिक इंजिनिअरिंगच्या शाखा आहेत त्या किती जणांना माहिती आहेत? कुठलं बेसिक एज्युकेशन आहे? एक मेकॅनिकल आहे, बरोबर. मेकॅनिकल सगळ्यात जास्त कॉम्पिटिशन त्याच्यातच असायची. आता मध्ये मध्ये जरा कॉम्प्युटर AI मुळे मुलं इकडे तिकडे झाली, पण तरी सुद्धा मुलं परत आता मेकॅनिकलकडे वळतात. त्याचं कारण काय, मेकॅनिकल ही अशी शाखा आहे की जी मल्टीपर्पज, तो मुलगा कुठेही टाका, नाही तो कॉम्प्युटरमध्ये टाकला तरी तो मेकॅनिकल असला तर त्याला तिथे जॉब आहे, त्याला कुठल्याही क्षेत्रात जॉब आहे. आता CS ज्याने केले कॉम्प्युटर सायन्स, त्याने रिस्ट्रिक्ट केलं स्वतःला की कॉम्प्युटर आहे की कॉम्प्युटर, त्या कॉम्प्युटरच्या क्षेत्रामध्ये तुम्हाला जॉब मिळणार. सध्या इंटरनॅशनल जे काही अफेअर्स सुरू आहेत आपले, म्हणजे आपले इंटरनॅशनल ज्याला आपण फॉरेन अफेअर्स म्हणजे विदेशी धोरण जे असतं आपल्या देशाचं इतर देशांशी किंवा इतर देशांचे जे काय चाललेत उद्योग, उदाहरणार्थ US चे जे काही उद्योग चालले, एवढे टक्के टेरिफ, तेवढे टक्के, माहिती आहे का या भानगडी काय? आता त्यांनी असं सांगितलं की भारतीय मुलांसाठी किंवा विद्यार्थ्यांसाठी जो US ला अगोदर सहज विजा मिळायचा, तो विजा आता सहजासहजी मिळणार नाही. त्यांनी काय सांगितलं की जी कंपनी अगोदर काय होतं की तुम्हाला जर एखाद्या कंपनीत नोकरी करायची असेल तर ती कंपनी विजाचे पैसे पे करायचे, विजाचे पैसे. आता पैसे किती द्यायचे विजाचे? मिनिमम $1,00,000. अगोदर किती होते? $5,000, $10,000 अशी काहीतरी फी होती, ती डायरेक्ट 1,00,000 केली. आता एवढा मोठा झटका, नवीन जे जाणारे लोक आहेत त्यांच्यासाठी खूप मोठा एक सेटबॅक. आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला सांगतो की कॉम्प्युटरमधलं आपण सॉफ्टवेअरमध्ये इंडिया इज द लीडर, वर्ल्ड लीडर. आपण वर्ल्ड लीडर आहोत सॉफ्टवेअरच्या क्षेत्रामध्ये. सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगला किंवा IT ला खूप चांगला स्कोप आत्तापर्यंत होता, पण सगळ्यात आपला एक ड्रॉबॅक राहिला तो म्हणजे मोस्ट ऑफ द सर्व्हिसेस आर डिपेंडंट ऑन द US पॉलिसी. आपल्या सगळ्या जे काही IT क्षेत्रातलं जे काही इन्कम होता आपला तो USच्या पॉलिसीवर डिपेंड होतो. 70% आपला बिझनेस जो आहे ITचा तो US वर डिपेंड. आता मला सांगा USने जर दरवाजे बंद केले तर आपल्या ITचं काय होईल? काय ऑप्शन आहे तुमच्या पुढे? तुम्ही ITची डिग्री घेऊन जेव्हा बाहेर पडाल त्यावेळेला जर सरकारने काही वेगळं धोरण केलं तर चांगली गोष्ट आहे, लक आहे. पण असं होणार नाही. आता काय थोडे दिवस तो विदेशी धोरणाचा हेलकावा असतो, काही दिवसांनी पुन्हा रिसेट होईल. आता ट्रम्प जे नवीनच बसलेले म्हणजे दुसऱ्यांदा बसले ते राष्ट्रपती म्हणून, पण या टर्ममध्ये ते काहीतरी वेगवेगळंच करतात. तर त्याच्याबद्दल अमेरिकाही आश्चर्यचकित आणि सगळं जगत आश्चर्य. ते असो, त्यांचा तो भाग आहे त्यांच्या इंटरनल पॉलिसीचा. पण आता त्यांना रिअलाइज होत आहे की आपण सगळे लोक जर येणं बंद केलं तर अमेरिकेचं काय होईल. कारण अमेरिका ही मोस्टली बाहेरून येणाऱ्या लोकांवर डिपेंड आहे सगळ्या गोष्टींच्या बाबतीत. विशेषतः आपलं IT सेक्टर जे आहे, आपण त्यातले लीडर असल्यामुळे बऱ्याचशा गोष्टी आपल्या हातात पण आहेत त्यांच्या. आपणच त्यांच्या हातात आहोत असं नाही. नोकरीसाठी आपण असू,
पण बऱ्याचशा क्षेत्रामध्ये आपली लोक तिथे काम करतात. ती जर घरी आली तर त्या कंपन्यांचं काय होतं? गुगलचा सीईओ सुंदर पिचाई, बाकीचे जे काही कंपन्या आहेत त्याच्यातले जे सीईओ आहेत त्यांची नावं बघा काय, सगळे इंडियन आहेत. हे इंडियन जर घरी आले ना, आणि त्यातले जे मेन इंजिनियर आहेत, असं म्हटलं जातं की जवळजवळ 35% अमेरिका भारत चालवतो. नासा विसा सगळ्या ठिकाणी आपलीच लोक आहेत. आणि ती सगळी जर घरी आली उद्या, असं होणार नाही. बायचान्स ती जर सगळी घरी यायची ठरवलं तर अमेरिका ठप्प होतो. आणि अमेरिकेला आपली गरज आहे. आता ते काय म्हणतात की नाही, आमच्या लोकांना तुम्ही ट्रेनिंग द्या, मग तुम्ही देशात जा. कोण जाणार आहे तुम्हाला ट्रेनिंग देऊन? स्वतःच्या पोटावर लाप मारून कोण तुम्हाला शिकवणं? असं कधी होत नसतं. असं कोणी करेल का? बिझनेस कॉम्पिटिशन आहे ना. मी माझं ज्ञान तुम्हाला द्यायचं आणि मग मला आता नोकरी सोडून घरी करायचं, असं होईल का? नाही म्हणून. तर आपल्या लोकांच्या हातात काही गोष्टी आहेत. जरूर कॉम्प्युटरच्या क्षेत्रात हे करा. डेटा अनालिसिस म्हणून नवीन एक ॲड झालेली ब्रांच आहे, त्याच्याकडे लक्ष द्या. डेटा अनालिसिसमध्ये खूप जॉब आहे, कोणी बेकार बसणार नाही. कारण डेटा अनालिसिस हे इतकं आत्ताच्या काळामध्ये इतकं ॲडव्हान्स सगळं त्याच्यामध्ये चालू आहे. सगळ्या गोष्टी डेटा अनालिसिसवर आहेत. तुम्ही फेसबुक, व्हॉट्सॲप हे जे काही सगळे सोशल मीडिया वापरता, त्याच्यावर तुमचा जो जो डेटा पडलेला त्या सगळ्याचा अनालिसिस होतो. तो डेटा विकला जातो. तुमच्याबद्दलच्या सगळ्या, साधं तुम्ही युट्यूब कधी बघितलंय का? असा मोबाईल आता मी ठेवला, इथे ठेवला, मी काय वापरतोय का तो? पण हा मोबाईल माझं सगळं ऐकतोय, मी जे बोलतो. बंद करून ठेवला मी, माझा मोबाईल चालू नाही. पण थोड्या वेळाने मी जेव्हा यूट्यूब सुरू करीन त्यावेळेस त्याच्यावर जाहिरात येईल, मी जे बोललो ना त्याच्याशी संबंधित. समजा तुम्ही 2 मित्र मिळून काहीतरी कपडे घेण्याचा विचार करता, अरे या शोरूममध्ये जाऊ, अरे त्या शोरूममध्ये जाऊ. तुम्ही थोड्या वेळाने यूट्यूब उघडून बघा, तुम्हाला कपड्याच्या जाहिराती दिसतात. हे अल्गोरिदम आहे. कशाचं? यूट्यूब. प्रत्येक ठिकाणी अल्गोरिदम आहे. आणि एआयचा वापर आता सुरू झाला. एआय तर एवढं स्मार्ट आहे की तुम्ही विचार बसवत नाही. आता माणसाचा मेंदूच कॉम्प्युटरला बसला असं म्हणायला हरकत. त्याला समजतं सगळं, तो रिअरेंज करू शकतो. फक्त तो स्वतःच्या आयडिया नाही सांगू शकतो, तो रिअरेंज करू शकतो. या म्हणजे आता नेक्स्ट स्टेज सेल्फ थिंकिंग असेल. याच्यानंतर जेव्हा कॉम्प्युटर स्वतः विचार करायला लागेल त्या दिवशी माणसाचा कंट्रोल जगावरचा सुटेल. एक स्टेज फक्त आपण आता लांब आहोत. तर रोबोटिक्समध्ये एक चांगला चान्स आहे. डेटा अनालिसिसमध्ये तुम्ही जाऊ शकता, तिथे चांगला चान्स आहे. जेई नंतर काय करायचं ते सांगतो, इंजिनिअरिंगच्या शाखा. त्यानंतर ज्यांना आय टीमध्ये जायचं असेल, आय टीमध्ये जरूर जा. पण ज्या कॉलेजला आय टी बरोबर डेटा अनालिसिस वगैरे असे काही किंवा वेगळे AI वगैरे आहे त्याच कॉलेजला ॲडमिशन घ्या, त्या कोर्सेसने ॲडमिशन घ्या. कॉलेजचं रेप्युटेशन बघा. कॉलेजचं रेप्युटेशन बघायचं असेल तर तिथल्या वेबसाईटवर जा. त्या वेबसाईटवर तुम्ही जाऊन त्यांचे कट ऑफ बघू शकता, मागचे किती होते. आता मला ॲडमिशन मिळालं म्हणजे माझं लो आहे म्हणून मिळालं का या वर्षीचं कट ऑफच मुळात कमी आहे म्हणून मिळालं? ऑल इंडिया लेवलचं कट ऑफ बघा, त्या कॉलेजचं रेप्युटेशन बघा, त्यांना त्यांची मुलं जे ॲल्युमनी आहेत त्यांचे ते कुठे कुठे जॉबला आहेत, त्यांचे काय काय पॅकेज होते ते बघा. टॉपच्याच मुलांचं टाकतात, लोअरचं टाकत नाही. ॲव्हरेज पॅकेज बघायचं, ॲव्हरेज पॅकेज. टॉपच्या मुलांचं नाही बघायचं. 10 वर्षातून एकाच मुलाला 1 कोटीचं पॅकेज मिळालं, ते 10 वर्ष तेच चालवतात. आमचा एक विद्यार्थी US मध्ये 1 कोटीचं पॅकेज, आणि पण 10 वर्षात 1 लाखाचं मिळालं नाही, त्याचं काय? तर ॲव्हरेज पॅकेज बघायचं. ॲव्हरेज पॅकेजमध्ये ते कॉलेज कुठे आहे, मग आपलं जे एक्सपेक्टेशन आहे त्याप्रमाणे आहे का हे पण बघ. कॉलेजेस निवडताना काउन्सिलिंगला जेव्हा जाल तुम्ही, आता इथे मॅडम आहे, आपल्या कॉम्प्युटर सेंटरला सगळ्या प्रकारचे फॉर्म भरून घेतले जातात. CETचे फॉर्म भरून घेतले जातात, JEEचे भरून घेतले जातात, नीटचे भरून घेतले जातात. त्या ताईकडे जा, ते बसा आणि तिच्याकडनं ते सगळं समजून घ्या. काउन्सिलिंग जेव्हा सुरू होईल त्यावेळेला तिचीच मदत घ्या. तिथे तुम्हाला रेणुकर सर आहेत किंवा ह्या मॅडम आहेत किंवा आमच्यासारख्यांना बोलवा, आम्ही पण तुम्हाला गाईड करू शकू. तर तिथे कॉलेज निवडताना रँडमली काहीतरी टाकू नका. हे 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 मुंबई जवळ आहे, हे पुणा जवळ आहे, हे इथलं कॉलेज जवळचं, पनवेलचं जवळचं म्हणून टाकलं, त्याला काही अर्थ नाही. कुठून तरी डिग्री घेणं हा तुमचा ऑप्शन नसला पाहिजे. टॉपच्या कॉलेजमधून मला डिग्री घ्यायची हा तुमचा ऑप्शन असला पाहिजे, तर तुमचं टॉप सगळं असणार. टॉपचं कॉलेज म्हणजे काय? जिथून मुलांना चांगल्या प्रकारचे मार्ग मिळाले, पुढे त्यांना चांगले पगार मिळाले. ती CETच्या बाबतीत आता JEE झालं, JEEच्या बाबतीत वेगवेगळे ऑप्शन काय? तुमचे बेसिक ज्या काही ब्रांच आहेत त्या मेकॅनिकल आहे, इन्स्ट्रुमेंटेशन आहे, CS आहे, ही पण बेसिक ब्रांच. त्याच्यानंतर तुमच्या केमिकल इंजिनिअरिंग आहे, दॅट इज ऑल्सो बेसिक ब्रांच. या बेसिक ब्रांचवर जे जातील त्यांना जॉब नाहीत असं नाही, त्यांना चांगले ऑप्शन्स आहेत, त्याबद्दल वाद नाही. पण चांगल्या कॉलेजमधून तुम्ही डिग्री घ्या.
आणि मग जे काही अलाइड कोर्सेस आहेत त्याच्याशी संबंधित CS मधून मग IT आहे, अलाइड कोर्स आहे, किंवा डेटा अनालिसिस आहे, अलाइड आहे. पण त्या क्षेत्रात तुम्ही प्रवेश करा. सॉफ्टवेअर इंजिनियर वगैरे व्हायचे स्वप्न पाहत असाल तर नुसतं कॉलेजच्या शिक्षणावर डिपेंड राहू नका. बरोबरच तुम्ही वेगळा क्लास लावा आणि त्याच्यामध्ये लँग्वेजेस शिका. जेवढं लँग्वेजवर तुमची कमांड, कॉम्प्युटरची लँग्वेज म्हणतो मी, इंग्लिश किंवा मराठी नाही, तर कॉम्प्युटरच्या लँग्वेजवर जेवढी तुमची कमांड राहील तेवढे तुम्हाला बाहेर ऑप्शन्स भरपूर आहेत. पाहिजे तेवढे ॲम्पल ऑप्शन्स आर अवेलेबल. पण सगळ्यात महत्त्वाचं सांगू का, आपण आपली क्वालिटी सुधारली. तुम्ही साधे BA जरी झालात किंवा MA जरी झालात ना, कुठल्याही विषयात तुम्हाला सांगतो, तुम्ही जर टॉपर असाल ना तर तुम्हाला जगात कुठेही मागणी नाही. कुठेही चांगला पगार मिळेल, चांगल्या नोकऱ्या मिळतील. ज्या क्षेत्रात जाल तिथे टॉप राहण्याचा प्रयत्न करा. लोएस्ट काहीतरी खातून मात्र आपलं घेतलं ॲडमिशन, बाबा पैसे पाठवत आहेत, काहीतरी ते म्हणतात सगळ्या विषयात पास झालं पाहिजे, आणि ठीक आहे ना, याच वर्षी KT लागली, पुढच्या वर्षी होऊन जाईल, काही उपयोग नाही. पुसायचं फडकं असतं माहितीये काय पुसण्यासाठी, त्याच्यात आणि अंगावर परिधान करण्याच्या कपड्यात फरक असतो ना. कुठला व्हायचं, शोभून दिसेल असं कपडा वा, उगाच कार पुसण्यासाठी वापरण्याचा कपडा होऊ नका. ढीगभर पडलेत लोक, पण त्यांना का त्यातलंच बघा तुम्ही, टॉपरचा जो आहे त्याला काय पॅकेज आहे आणि जो लोएस्ट आहे त्याला काय पॅकेज आहे. का फरक असतो, टॅलेंटला महत्व आहे ना. विद्वान सर्वत्र पूज्यते, त्या त्या क्षेत्रातला विद्वान. तुम्ही असं म्हणू नका की मला 12वीला काय ते मी एवढा हुशार नाही. तुमचं तसं नाही आहे. तुमच्या प्रत्येकामध्ये काहीतरी वेगळं स्किल आहे. आयडेंटिफाय युअर सेल्फ, इंट्रोड्यूस युअर सेल्फ टू यू. काय सांगितलं मी, 2 मंत्र आहेत. तुम्ही स्वतःला ओळखा आणि स्वतःची ओळख स्वतःशी करून घ्या अगोदर. बऱ्याच जणांची स्वतःशीच ओळख नाही. माहिती आहे का काय आहे तुम्ही, तुम्हाला तरी माहिती आहे का तुम्ही काय आहात. डू यू नो व्हॉट यू आर. आम्हाला एक कविता होती, नो देन डाय सेल्फ नावाची. स्वतःला ओळखा. ज्याने स्वतःला ओळखलं त्याला जग ओळखतं. ज्याने स्वतःलाच ओळखलं नाही त्याला घरातले पण नाही ओळखत. कोण तू असं विचारतो. 10 वर्षांनी तुम्ही जर आलात ना घरी, कोण तू, गावातले पण नाही ओळखत. त्याचा पदाचे नव्हतं असं नवीन पोरला, आणि त्यावेळेला सगळं बदललेलं असतं, चेहरा मोठा सगळं. तर स्वतःला ओळखायला शिका. आपल्यामध्ये काय क्वालिटीज आहेत, आपल्यामध्ये असे काय गुण आहेत की ज्याच्यामुळे आपण त्याला जर काहीतरी हे केलं तर त्याच्यातून खूप वेगळ्या प्रकारे आपण एक म्हणतो ना, त्या दगडामधून मूर्ती घडवतात किंवा त्या कोळशाच्या खाणीत सापडलेला हिरा जो असतो तो काय पैलू पाडलेला हिरा नसतो, साधा एक गारगोटीसारखा दगड असतो. जोरीला जर जोरी जर नसेल तर तिथे ते जे कोळसा खणत असतात त्यांना ते कळणार पण नाही की हा किती मौल्यवान हिरा आहे. पण त्या कोळशाच्या खाणीतूनच ते कच्चे हिरे निघतात आणि त्याला पैलू पाडण्यासाठी तो जोरीच्या हातात जावा लागतो. तो खडा तो त्याला जेव्हा पैलू पाडतो तेव्हा त्याची किंमत करोड रुपये होते. आता हे पैलू पाडण्याचं कामही तुम्ही स्वतःला करायचं आणि जोरी पण तुम्हीच व्हायचं की मी हिरा आहे की गारगोटी हे ठरवायचं. गारगोटी कोणीच नाही, सगळे हिऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या. कोणी निळा आहे, कोणी पिवळा आहे, कोणी लाल आहे, कोणी काय आहे. ते आपले गुण ओळखा आणि त्याप्रमाणे आपल्या शिक्षणाची दिशा ठरवा. उगाच काहीतरी रँडमली इंजिनिअरिंग करायचं आहे, मेडिकल करायचं आहे, नर्सिंग करायचं आहे, काहीच नाही झालं तर बघू मग BSc ला ॲडमिशन घेऊ. अशा इतक्या खातूरमात्र आयुष्यासाठी आपण जन्माला आलेलो नाही. आलं लक्षात. ते ओळखा अगोदर. पोटेन्शियल ओळखा तुमच्यात काय आहे. यू हॅव ग्रेट पोटेन्शियल. प्रत्येकामध्ये काही ना काही. अगदी तुम्हाला सांगतो काठावर पास होणाऱ्या सुद्धा मुलामध्ये काहीतरी वेगळं आहे. त्याला फक्त ते कळालं त्या दिवशी तो संपून निघेल. अशी कितीतरी मुलं मी तुम्हाला दाखवेन आमच्या आत्तापर्यंतच्या बॅच. माझ्या आता या कॉलेजमध्ये हे 26वं वर्ष सुरू, 27वं वर्ष सुरू. 27 पैकी 26 बॅचेस आमच्या बाहेर. 26 बॅचेस मधले जे माझे विद्यार्थी आहेत त्यातलं असं काहीच झालं नाही की फक्त टॉपचा जो विद्यार्थी होता तोच पुढे गेला. अशी काही काही मुलं की ज्यांना काहीच येत नव्हतं असं म्हणायचे सगळे, आणि ॲव्हरेज कशी तरी होते, खातून मात्र पास झाले, पण आज सगळ्यात जास्त पगार ते घेतात. अशी पण मुलं झाली कितीतरी. तर असं काही नसतं. 12वीच्या सगळ्या मार्कांवर तुमचं सगळं डिपेंड आहे असंही नाही. तर त्यात तो इन्फेरियरिटी कॉम्प्लेक्स स्वतःतला फेका आणि स्वतःला ओळखायला शिका. यू कॅन डू अ लॉट. तुम्ही स्वतःला बूस्ट करा, स्वतःला जरा एनर्जाइज करा आणि मग तुम्हाला कळेल की मी काहीतरी वेगळं, मी काहीतरी वेगळी, माझ्यामध्ये काहीतरी वेगळे गुण आहेत. कुणाला चांगलं बोलता येत असेल, कुणाला चांगलं लिहिता येत असेल,
कोणाला मॅथमॅटिक्समध्ये इंटरेस्ट आहे, कोणाला फिजिक्समध्ये इंटरेस्ट आहे, कोणाला जाणून घेण्यामध्ये क्युरिओसिटी थांबली नाही पाहिजे. उठता बसता झोपता ज्या दिवशी तुमच्या हातात नवीन मोबाईल तुमच्या बाबांनी घेऊन दिला त्या दिवशी किती क्युरिओसिटी होती, माझा मोबाईल हे करू ते करू ते करू. त्या मोबाईलमध्ये काय शोधायची याची क्युरिओसिटी संपली. क्युरिओसिटी किल्स द कॅट म्हणून क्युरिओसिटी काय करते, मात्र मार. तसं होऊ देऊ नका. तुमच्यातली क्युरिओसिटीची आग ती कायम धगधगत राहिली पाहिजे. मोबाईल वगैरेमुळे काय झालं की क्युरिओसिटीवर पाणी पडतं. आपल्यातली जिज्ञासा संपत चालली. ती जिज्ञासा संपू देऊ नका. जगाला जाणून घेण्याची इच्छा जी आहे, प्रबळ इच्छा ती प्रबळ राहिली पाहिजे शेवटपर्यंत. शेवटच्या क्षणापर्यंत तुम्ही स्वतःला इतकं म्हणजे पेटून ठेवा. तुम्ही ज्या क्षेत्रात आहे ना त्या क्षेत्रातलं शिखरच गाठा. त्यातलं एव्हरेस्टच, दुसरं माझं एम नाही. हे तुम्ही एकदा स्वतःशी कुंगाट बांधा. एव्हरेस्ट नाही चढू शकला कमीत कमी कळसुबाईचं शिखर तर आरामात आहे. प्रयत्न मात्र एव्हरेस्टचे पाहिजे. अल्ला कळसुबाई कमी नाही. महाराष्ट्रात तरी गाठा सर्वोच्च शिखर नाही. घरून निघताना मला जर दिवसभर चालायचं 24 तास आणि मला भूक लागणार आहे, त्यासाठी किती वेळचा डबा घ्याल तुम्ही? नाश्ता करता घ्याल का एवढे पोहे खात खात जाईल किंवा एक वडापाव चालेल का? 4-5 सहा भाकरी बांधून घ्याल ना मस्तपैकी मजबूत, किंवा काय असेल ते घरात. तर 24 तासाचं आपण नियोजन करतो. आपल्या आयुष्यासाठी काय करणार याचं नियोजन काय करतो? काय तयारी करावी लागणार त्याचं काही नियोजन नाही. प्रवासाला निघताना किती नियोजन करतो आपण? रात्रभर झोप लागत नाही आपल्याला. टूथपेस्ट घेतली का, ब्रश घेतलं का, इथपासून ते पिन छोटी छोटी ती सुद्धा आपण त्याची काळजी करतो. आयुष्यासाठी किती गणित मांडायची त्याची का नाही काळजी करतो? नंबर 1, आता IIT मध्ये ज्यांना जायचं त्यांनी JEE मध्ये टॉपर राहा. ॲडव्हान्स आता त्याच्यामध्ये कॅटेगरी वाईज तुम्हाला मेरिट वेगवेगळे, कट ऑफ वेगवेगळे लागतात. लक तुमचा चांगला असेल, लक 1% असतो, 99% तुमचे प्रयत्न आहे. पण जर लकीली तुम्ही क्वालिफाय झाला ॲडव्हान्समध्ये तर तुमच्यासाठी स्काय इज द लिमिट. टॉपच्या IIT कॉलेज आता टॉपचीच मिळतील असंही नाही, टॉपरच असलात तर टॉपचीच मिळतील. मी ज्या सोसायटीमध्ये राहतो नाशिकला त्या ठिकाणचा एक मुलगा आमच्या समोरच तो 10वी झाला, चांगल्या मेरिटने झाला, 85% मार्क. नंतर 12वीला तो होता. तो 11वीला गेल्यापासून घराच्या बाहेरच पडत नाही. पडायचा फक्त संध्याकाळी ठरलेला टाइम त्याचा की त्यावेळेला बॅडमिंटन खेळायचं, परत घरात. अभ्यास आहे की अभ्यास आहे की त्याने खूप कॉन्सन्ट्रेट केलं स्वतःला आणि त्याने JEEची मेन्स क्रॅक केली, मेरिटमध्ये आला. ॲडव्हान्स क्रॅक केली, मेरिटमध्ये आला. आत्ता तो IIT खरगपूरमध्ये पहिल्या राऊंडमध्ये पहिलं ॲडमिशन झाला. दिस इज द क्वालिटी. हा संयम ठेवला पाहिजे, इतकी शांतता ठेवली पाहिजे, स्वतःला इतकं कॉन्सन्ट्रेट करावं लागतं. बाकीच्या सगळ्या गोष्टींपासून लांब. मोबाईल त्याला माहीत नाही. आई बाबा साधे, आई फक्त नोकरीला आहे, बाबा प्रायव्हेटमध्ये नोकरी करतात, 15,000-20,000 रुपये. गरीब कुणाला लागली आहे? गरीब आहेत असं मी म्हणत नाही, पण जे ठरवलं होतं ते त्यांनी केलं. एकुलता एक मुलगा सांग तुम्ही करू शकता. काय अवघड फार असं काही नाही. तर JEE मध्ये टॉप करा. नीटमध्ये जर कराल तर नीटचे ऑप्शन लक्षात ठेवा. पहिली गोष्ट तुमचं टार्गेट असलं पाहिजे की क्वालिफाय करता येईल का आपल्याला. क्वालिफाईंग मार्क्स जर तुम्हाला मिळाले तर त्याच्यानंतर जे ऑप्शन आहेत ते अनलिमिटेड आहेत. फक्त भारतातच करण्याचं एक घेऊ नका, बाहेर जायची तयारी ठेवा. MBBS पण मिळेल तुम्हाला. नीट केल्यानंतर काय काय ऑप्शन आहेत ते तुम्हाला मी सांगतो. नीट नंतर MBBS नसेल करायचं तुम्हाला, तुम्ही BAMS होऊन डॉक्टरच व्हायचं असेल तुम्हाला तर BAMSचा डॉक्टर होऊ शकता, आयुर्वेदिक मेडिसिन. नाही तिथे नंबर लागला BHMS करू शकता, अतिशय कमी फीमध्ये 5-10 लाखात तुम्हाला BHMSचा डॉक्टर होत आहे. तेही व्हायचं शक्य नसेल तर तुम्हाला फिजिओथेरपीचा डॉक्टर होता येतं. डॉक्टर आणि चांगल्या प्रकारे ती प्रॅक्टिस करता येते. तेही नसेल तर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे पॅरामेडिकल कोर्सेस आहेत, त्याच्यासाठी तुम्हाला ॲडमिशन घेता येते. जसं मी सांगितलं की अल्ट्रासाऊंड टेक्निशियन असेल, MRIचं टेक्निशियन असेल किंवा इतर वेगवेगळ्या प्रकारचे मोठे मोठे मशीन्स हँडल करण्याचं ज्यांना जिथे लागतात तज्ञ. अगदी OT टेक्निशियन्स म्हणून सुद्धा आहे. OT टेक्निशियन म्हणजे काय की आता सगळे ऑपरेशन जे केले जातात ते
लेझर्स वगैरे किंवा कॉम्प्युटरच्या सगळ्या रोबोटिक्सचा वापर करून ऑपरेशन्स केले जातात ॲडव्हान्स सगळे. तर ते जे काही रोबोटिक्स किंवा कॉम्प्युटरचं सगळं सेटअप असतो त्याची व्यवस्थित अपडेट त्याला ठेवणं आणि ते ऑपरेशनच्या दरम्यान बंद पडणार नाही याची दक्षता घेणे त्या माणसाचं काम आहे. असा माणूस जो तयार होतो त्याला OT टेक्निशियन म्हणतात. तर त्याचा कोर्स करता येतो, त्यालाही खूप मागणी आहे. म्हणजे असे टेक्निशियन्स जे प्रॉम्प्ट असतात त्यांना मागणी. कॉम्प्युटरच्या क्षेत्रातून चांगलं नॉलेज असणार, ते रोबोटिक्स वगैरे सगळं नॉलेज असतं. तर काही झालं बाय चान्स तर तो टेबलवर असणार, पेशंटच्या लाईफची रिस्क आहे तर ते होणार नाही याच्यासाठी तो सतत अलर्ट असतो. जितके डॉक्टर अलर्ट असतात तितकंच त्याची गरज आहे. अशा गोष्टी करू शकता. ॲनेस्थेशियाच्या बाबतीतलं एक छोटासा कोर्स आहे तो तुम्ही करू शकता, त्याचाही ऑप्शन ठेवा. ॲनेस्थेशिया म्हणजे भूल देणारे जे डॉक्टर असतात त्यांच्याबरोबर एक असिस्टंट लागतो. भूल देणारे डॉक्टर MBBS आणि त्याच्यानंतर PG डिप्लोमा करावा लागतो. त्यानंतर ॲनेस्थेशिस्ट म्हणून तुम्हाला नोकरी मिळते किंवा ते काम करता येतं, प्रॅक्टिस करता येतं. पण त्यांच्यासोबत एक असिस्टंट लागतो. त्या असिस्टंटचा एक कोर्स आहे, त्याच्याकडे बघा. किंवा OT ऑपरेटर म्हणून आहे, त्याचा एक वेगळा कोर्स आहे. ऑपरेशन थिएटरमध्ये जे सगळ्या व्यवस्था बघतात बाकीच्या ते आहे. नर्सिंगच्या बाबतीत तुम्हाला सांगितलं GNM आहे. नर्सिंग BSc नसेल लागलं तर GNMचं चांगलं आहे 3 वर्षाचा. BSc नर्सिंग 4 वर्षाचा आहे. ANM 2 वर्षाचा आहे. अशा प्रकारचे कोर्सेस बघा. त्याच्यानंतर तुम्हाला पॅरामेडिकलमध्ये भरपूर आहे. हॉटेल जसं हॉस्पिटल मॅनेजमेंट, हॉस्पिटलला रिसेप्शनिस्ट पासून ते मॅनेजरपर्यंत आणि तिथे परत आणखी बसणारे जे वेगवेगळ्या प्रकारचे फायनान्शियल असिस्टन्स करतात. की मोठं हॉस्पिटल आहे, मल्टीनॅशनल काय म्हणतात त्याला, मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आहे. तर तिथे कुठेतरी एक ऑफिस असतं. एखाद्या पेशंट ॲडमिट आहे, त्याचे नातेवाईक पैशासाठी बिचारे वणवण करतात. त्यावेळेला ते डॉक्टरला भेटतात, डॉक्टर आमच्या आता याच्या पुढे खर्च करायची तयार नाही, आमच्याकडचे पैसे संपले. त्यावेळेला ते सांगतात की अमुक ऑफिस आहे आमच्या हॉस्पिटलमध्ये, तिथे जा, त्यांना भेटा, ते तुम्हाला सांगतील काय करायचं. तिथे गेलं की ते सांगतात तुमच्याकडे रेशन कार्ड आहे, ऑरेंज कलरचं घेऊन ये. मग ते लगेच सांगतात या योजनेखाली आपण ते सगळं खर्च करू. गव्हर्नमेंटचा लगेच तुम्हाला तो खर्च पेशंट वाचतो. असं गाईड करणारे लोक पण आहेत फायनान्शियल. तर त्याचे काही कोर्सेस आहेत, इन्शुरन्स ॲडवायझर वगैरे असे अनेक कोर्सेस. JEE नंतर नीट आणि सगळ्यात महत्त्वाचं CET मधून एका फॉर्मवर सगळं होणार आहे का? किती प्रकारचे फॉर्म भरावे लागतात कुणाला माहिती? बरं, एका गोष्टीवर डिपेंड राहू नका की माझा इथेच नंबर लागणार आहे. जरा 1-2 परीक्षा वेगवेगळ्या द्या, तुमच्यातला इंटरेस्ट ओळखून, तुम्हाला ज्याच्यात इंटरेस्ट असेल. बघा, पहिली गोष्ट 2 प्रकार पडतात, एक बायोलॉजीचा ग्रुप आणि एक मॅथ्सचा ग्रुप, बरोबर? त्यानुसार कोर्सेस अगदी LLB पासून 12वी नंतर ज्यांना LLB करायचं आहे, वकील व्हायचं आहे, त्यांच्यासाठी 12वी ती एक एक्झाम आहे, CETs द्यावी लागते. त्यासाठी ते पण ॲडमिशन ओपन झाले, तर त्याचा फॉर्म भरता येईल. 5 वर्षाचं LLB, किती? 5 वर्ष डायरेक्ट LLBची डिग्री, आणि मग तुम्ही प्रॅक्टिस वकील म्हणून करू शकता. या डिग्रीला जर आता 12वी नंतर ॲडमिशन घेतलं तर वकिलीचा व्यवसाय कसा आहे असं म्हटलं जातं वकिलीमध्ये की वकील जसा म्हातारा होत जातो त्याच्या व्यवसायाचं तारुण्य सुरू होतं. म्हणजे त्याच्यात खूप काळ तुम्हाला डेडिकेट करावं लागतं, खूप प्रॅक्टिसमध्ये राहावं लागतं, चांगल्या वकिलांच्या हाताखाली काम करावं लागतं, तेव्हा तुम्हाला स्वतःला चांगली प्रॅक्टिस करता येते, चांगला प्रथितयश वकील होत आहे. मोठे जे वकील म्हणतो आपण ते आता त्यांची वय काही कमी आहेत का? ते सगळे 70 पार केलेले, 65 पार केलेले असे लोक असतात. मग त्यांच्या फी पण तेवढंच आहे. पण ते ज्यांना त्या क्षेत्रात इंटरेस्ट आहे आणि फक्त वकील होऊन काय फक्त क्राईमच्या केसेस लढायचे नसतात, बऱ्याच गोष्टी आहेत. टॅक्स कन्सल्टेशन पासून GST कन्सल्टंट आहे, टॅक्स कन्सल्टंट आहे, इथे पण भरपूर पैसा. ज्यांना CA व्हायचं आहे त्यांच्यासाठी पण एंट्रन्स आहे, त्याची एक्झाम वेगळी देऊ शकता. BScची म्हणजे तुम्ही सायन्सची मुलं तिकडे जाऊ शकता ज्यांना तिकडे इंटरेस्ट. त्याच्यानंतर आता जे केमिस्ट्री, फिजिक्स आणि मॅथ्स हा जो ग्रुप आहे PCB, PCM, या PCM ग्रुपमधले कोणकोणते ऑप्शन्स आहेत कोणाला माहिती किती आहे? इंजिनिअरिंगचा एक्झाम मी सांगितलं, LLBचा एक्झाम, BBA म्हणून कोर्सेस आहेत, BCA म्हणून आहे, राईट, आणि HMT CET म्हणून एक हॉटेल मॅनेजमेंट माहिती आहे तुम्हाला? हॉटेल मॅनेजमेंट अँड टुरिझम म्हणून. तर त्यातली डिग्री घ्यायची असेल तरी सुद्धा तुम्हाला ती एंट्रन्स CETची ती वेगळी फॉर्म भरावे लागतात. BCA, BBM आणि बॅचलर ऑफ बिझनेस मॅनेजमेंट तो एक कोर्स आहे MBA सारखा. तर BBM, BCA आणि HMT CET हे तिघांसाठी एकच ऑप्शन आहे. ती CETचा तो वेगळा फॉर्म भरावा लागेल मॅनेजमेंटमध्ये कुठलं करायचं असेल.
हॉटेल मॅनेजमेंट नंतर काय ऑप्शन आहे? हॉटेल मॅनेजमेंट सुद्धा खूप चांगलं सेक्टर आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला भरपूर काही करता येईल. हॉटेल मॅनेजमेंट म्हणजे हॉटेल इंडस्ट्री. हॉटेल म्हणजे आपलं फक्त पावड्याचं चहाचं हॉटेल नव्हे, 5 स्टार, 9 स्टार, 7 स्टार अशा हॉटेल्स आहेत, ज्याच्यामध्ये अब्जावधी रुपयांची गुंतवणूक आहे. जिथलं एक रात्रीचं भाडं 40-40, 50-50 हजार रुपये एका माणसाला जर असतं, तर त्या हॉटेलमध्ये किती रूम आहेत, किती लोक राहतात आणि किती पैसा ते कमवत असतील विचार करा. तर तेवढी इन्व्हेस्टमेंट पण करावी लागते. जेवढी इन्व्हेस्टमेंट तुमच्या इंडस्ट्रीमध्ये आहे, तेवढीच इन्व्हेस्टमेंट ही हॉटेल्समध्ये. आता टाटा जे आहे, टाटा फक्त इंडस्ट्रियलिस्ट म्हणून माहिती आहेत आपल्याला, पण ते हॉटेलचे चेन पण चालवतात. ते तुम्हाला माहिती आहे का? ताज हॉटेल जे मुंबईचं आहे ते टाटांचं आहे. ताजचे अनेक हॉटेल वेगवेगळ्या शहरांमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील, मोठ्या मोठ्या शहरांमध्ये. ताज रेसिडेन्सी असेल किंवा ताज गेटवे असेल किंवा ताज नावाने वेगवेगळे हॉटेल्स आहेत किंवा वेगळ्या आणखी नावाने पण ते ताजचेच म्हणजे टाटांचेच हॉटेल आहेत. तर टाटा ग्रुप एवढा मोठा तो त्याच्यामध्ये आहे. ओबेरॉय सारखे ग्रुप आहेत किंवा फॉरेनमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे हॉटेल्स आहेत. तुम्हाला फॉरेनमध्ये सर्व्हिस करायची असेल तरी सुद्धा हॉटेल मॅनेजमेंटमधून तुम्हाला तिकडे जाता येईल. हॉटेल मॅनेजमेंटचे 2 प्रकार आहेत. एक 4 वर्षाचा हॉटेल मॅनेजमेंटचा जर डिग्री घ्यायची असेल, दॅट इज द बेस्ट ऑप्शन, जी तुम्हाला या CET मधून तुम्हाला तिकडे एंट्री आहे. दुसरा आहे BSc हॉस्पिटॅलिटी अँड टुरिझम. अशा प्रकारचा एक डिग्री आहे, जी वेगवेगळ्या विद्यापीठांची डिग्री डायरेक्ट तुम्हाला मिळते आणि त्याच्यासाठी याच हॉटेल मॅनेजमेंटच्या कॉलेजमध्ये तुम्हाला प्रवेश मिळतो. 3 वर्षांची डिग्री असते BSc इन हॉटेल मॅनेजमेंट. ओके, 3 वर्षांची BSc डिग्री. त्याच्यासाठीची एंट्रन्स मात्र ही दिलीत तरी तुझे ॲडमिशन मिळेल. पण याच्या व्यतिरिक्त तुम्ही त्या विद्यापीठाची जी BSc साठी एंट्रन्स आहे, जी आता मी सुरुवातीला सांगितली की BA, BSc, BCom साठी वेगळी एंट्रन्स आहे, ती जर तुम्ही दिली तरी सुद्धा तुम्हाला तिकडे BSc हॉटेल मॅनेजमेंटला प्रवेश मिळतो. कमी खर्चात तुमचं हॉटेल मॅनेजमेंटचं ते डिग्री मिळते. याच्यानंतर ऑप्शन्स काय? हॉटेलमध्ये तुम्हाला नोकरी मिळते, चांगल्या हॉटेलमध्ये. ती नसेल मिळत तर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे क्रूज शिप जे आहे, माहिती आहे तुम्हाला? क्रूज शिप, मोठे मोठे प्रवासी जहाज असतात. आता नवीन एक ट्रेंड आहे, मुंबईमध्ये असे बरेचसे जहाजं तुम्हाला पाहायला मिळतील की जिथे एंट्रीज तुम्हाला 20,000, 50,000 अशा प्रकारचं पैसे, म्हणजे मुंबई टू गोवा जायचं असेल तर 15,000, 20,000 अशा प्रकारचं तिकीट आहे, जिथे खाणं पिणं नाश्ता चहा सगळं मिळतं. आणि तिथे हॉटेल मॅनेजमेंटच्या लोकांची गरज आहे मध्ये क्रूजवर. किंवा जे मर्चंट नेव्हीचे शिप आहेत तिथे सुद्धा हॉटेल मॅनेजमेंटचं एक हे आहे. तर मर्चंट नेव्हीबद्दल मी सांगितलं वेगळं, त्याचे वेगळे आणखी प्रकार पडतात. तर हॉटेल मॅनेजमेंटचं एक चांगलं आहे. त्याच्यानंतर म्हणजे हे झाले तुमचे PCM ग्रुपमधून इंजिनिअरिंग मॅनेजमेंटचे कोर्सेस. त्याच्यानंतर तुमचे हॉटेल मॅनेजमेंट एक आहे आणि काही आणखी किरकोळ कोर्सेस लॉ वगैरे असे जे काही आहे ते पण आहे. किरकोळ म्हणजे वेगळे आणखी ऑप्शन तुमच्या सायन्सच्या व्यतिरिक्त असे पण आहे. दुसरा भाग आहे तो म्हणजे ज्याच्यामध्ये जरी बायोलॉजी नसेल तरी सुद्धा तिकडे ॲडमिशन घेऊन फर्स्ट इयरला तुम्हाला बायोलॉजी घेऊन तुम्ही तिथे म्हणजे त्या कोर्सच्या फाउंडेशन कोर्सला पहिल्या वर्षी ॲडमिशन घ्याल त्यावेळेला एक बायोलॉजी विषय वेगळा घ्यायचा आणि तिथे तुम्ही ते ॲडमिशन घेऊ शकता. असं जसं BSc ॲग्री आहे किंवा BSc फूड टेक्नॉलॉजी आहे किंवा बीटेक फूड टेक्नॉलॉजी असे पण आहेत. नंतर मायक्रोबायोलॉजीमध्ये तुम्हाला जर करायचं असेल तर तिकडे सुद्धा BScला ॲडमिशन तुम्हाला घेता येईल. या प्रकारचे कोर्सेस पण आहेत. त्याच्यासाठीची CET आहे. त्याच्यानंतर तुमचा आता PCB ग्रुप जो आहे त्याच्यामध्ये तर तुमचे मेडिकलमधलं आता नीटमध्ये सगळं मर्ज करून टाकलं. त्याच्यामुळे राहिले कोणते? नीट म्हणजे MBBS साठी फक्त नीटच आहे. MBBSला दुसरी कुठली CET आता स्टेटची ठेवलेली नाही. बाकीचे जे कोर्सेस आहेत जसे BHMS असेल, BAMS असेल किंवा इतर आहेत तिथे काही सीट्स या CET मधून भरले जातात. तर ही CET पण त्यासाठी उपयोगाची आहे. नंतर BPT आहे जे फिजिओथेरपीचं आहे किंवा इतर आणखी अलाइड जे काही पॅरामेडिकल कोर्सेस आहेत. नर्सिंग आहे, नर्सिंगला नीटमधनं पण जाता येतं, या CET मधून पण जाता येतं. लक्षात ठेवा 70% सीट्स हे CET मधून भरले जातात आपल्या राज्यातल्या कॉलेजमध्ये आणि बाकीचे जे आहेत 30% ते नीटमधनं भरले जातात. हे नीट लक्षात ठेवा, नाही तर फक्त CET द्यायची. नीटमध्ये जर तुम्हाला चांगलं मेरिट असेल तर तिकडे तुम्ही जाऊ शकता. त्याच्यानंतर काही कोर्सेस असे आहेत की जे PCM मध्ये आहे, PCB मध्ये आहे. आर्ट्स कॉमर्स सायन्स तिघं मुलं करू शकतात. उदाहरणार्थ हे जे BCA BCM मी सांगितलं आणि हॉटेल मॅनेजमेंट इथे आर्ट्स सायन्स कॉमर्स तिन्ही शाखेची मुलं जाऊ शकतात. दुसरं आहे आर्किटेक्चर, जिथे आर्ट्स कॉमर्स सायन्स तुमचा मॅथ्स विषय असला पाहिजे, हे कंपल्शन आहे. तर तिथे तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता. आर्किटेक्चरची एक वेगळी एक्झाम आहे जी JEE बरोबर होते.
B.Arch ची वेगळा फॉर्म भरायला लागतो. तिकडे इंजिनिअरिंगचा एक फॉर्म आणि B.Arch एक फॉर्म, अशा वेगवेगळ्या प्रकारचे फॉर्म भरायला लागतात. तिथे 2 वेगळे फॉर्म भरले तर तुम्हाला B.Arch अपिअर होता येईल. ती वेगळी एक्झाम होते एंट्रन्सचीच, आणि ही वेगळी एक्झाम होते जी इंजिनिअरिंगसाठी लागते. या सगळ्या ॲप्टिट्यूड टेस्ट आहे. तुम्ही त्यासाठी लायक आहात की नाही ते तुमचं ठरवलं जातं. आता हा एक झाला, JEE झालं, नीट झालं, CET झालं. CET मधून तुम्ही फार्मसी मुलं असाल तर BSc ॲग्री जरूर करा. फूड टेक्नॉलॉजीचे कोर्सेस चांगले आहेत, पण त्याच्यातून पुढे तुम्ही व्यवसायाचे ऑप्शन ठेवले पाहिजे, नोकरीसाठी नाही. ज्यांना स्वतःचा काही धंदा करायचा आहे चांगला, त्यांनी अशा प्रकारच्या कोर्सेसना ॲडमिशन घेऊन तिथलं ज्ञान घेऊन आणि ते आपल्या व्यवसायामध्ये वापरलं पाहिजे. फूड टेक्नॉलॉजीमधून तुम्ही काहीतरी फूड प्रोसेसिंग युनिट टाकलं छोटंसं, आणि ते 2-5 लाख रुपयाचं भांडवल टाकून सुद्धा फूड प्रोसेसिंग युनिट सुरू होतात. मार्केटिंग कसं करायचं किंवा त्याचं प्रोडक्शन कसं करायचं, पॅकिंग कसं करायचं, या सगळ्या गोष्टी. पॅकेजिंग इंडस्ट्रीमध्ये सुद्धा इंजिनिअरिंग करता येतं. प्रिंटिंग टेक्नॉलॉजीमध्ये इंजिनिअरिंग करतात, माहिती आहे तुम्हाला. टेक्सटाईल इंजिनिअरिंग आहे, सिरॅमिक इंजिनिअरिंग आहे, पॉलिमर इंजिनिअरिंग आहे. किती जणांना माहिती आहे ते ऑप्शन? टेक्सटाईल इंडस्ट्री म्हणजे कपड्याच्या याच्यामध्ये टेक्सटाईल इंजिनियर असतो. त्यानंतर सिरॅमिक इंजिनिअरिंग, कपबशा, जे काही आपले चिनीमातीचे भांडे वगैरे ते किंवा ते तयार करणं आणि ते विक्री मार्केटिंग सगळं. आपल्याला वाटतं घरात कपबशी फक्त तेवढंच माहिती आहे, त्या फार फार तर आपल्याकडे जार बीर असतात तेवढेच, पण याच्याही पलीकडे लाखो रुपयाचे एवढे सेट असतात, अर्धा डझन कपांचे, हे आपल्याला माहीतच नाही. सिरॅमिक इंजिनिअरिंग हा एक आणखी वेगळा भाग आहे. त्याच्यानंतर पॉलिमर इंजिनिअरिंग आहे, जे प्लास्टिक्स वगैरे किंवा याच्याशी संबंधित नायलॉन वगैरे ज्या गोष्टी येतात, वेगवेगळ्या प्रकारचे प्रोडक्ट्स येतात, त्याच्यातले इंजिनियर्स आहे. प्रोडक्शन इंजिनिअरिंग आहे, माहिती तुम्हाला. मार्केटिंग इंजिनिअरिंग आहे, या मार्केटिंगचे तर MBA मधून तुम्हाला ते नॉलेज मिळतंच. प्रोडक्शन इंजिनिअरला सुद्धा चांगलं डिमांड. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बी डिझाईन म्हणून एक बॅचलर ऑफ डिझाईन म्हणून एक ऑप्शन आहे, खूप चांगला ऑप्शन आहे. तिथून सुद्धा तुम्ही जर चांगल्या कॉलेजला ते ॲडमिशन घेतलं आणि तिथून बाहेर पडलात तर तुम्हाला चांगले जॉब आहे, पण त्याच्यामध्ये कुठले निवडायचे ते तुम्ही ठरवायचं. शक्यतो इंडस्ट्रियल प्रोडक्शनच्या डिझाईनचा जर तुम्ही विचार केला तर त्याच्यामध्ये चांगले जॉब आहेत. म्हणजे कुठलीही वस्तू बनते त्याचा अगोदर डिझाईन बनते, ते डिझाईन करणारी लोक आहेत. जसं कुठलंही घर बनायचं असेल तर आर्किटेक्ट स्वतः अगोदर डिझाईन तयार करतो. ते तुम्हाला घर न बांधता तो तुम्हाला कागदावर दाखवतो की हे तुमचं घर असं असेल, त्याच्यात काही काळीचाही फरक पडत नाही. इंजिनियरचं काम आहे की त्याप्रमाणे त्यांना बांधून देणे, तो प्लॅन देतो. तसं इकडे डिझाईन, तो पण डिझाईनचाच कोर्स आहे आर्किटेक्टचा. तसा इकडे पण तुम्हाला बी डिझाईनमधून गेला तर कुठलेही प्रोडक्ट, अगदी समजा हा स्टँड बनवला, याचा अगोदर डिझाईन बनलं कागदावर, नंतर ते प्रोडक्शन झालं. म्हणजे डिझाईन, नंतर प्रोडक्शन, मग मार्केटिंग आणि मग मॅनेजमेंट वगैरे सगळ्या गोष्टी. अशा प्रकारे त्या स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टी आपल्या हातात येतात. जग आता मार्केटिंगचं आहे, जग प्रोडक्शनचं आहे, वेगळ्या प्रकार. आपण म्हणतो चायना एवढं पुढे कसं गेलं, चायनाने छोट्या छोट्या गोष्टींवर काम केलं. चायनामध्ये प्रोडक्शन इंजिनियर्स, त्याच्यानंतर हे डिझाईन इंजिनियर्स यांनी तुफान काम केलं. या लोक वेगवेगळ्या प्रकारचे डिझाईन. तुम्ही चायनाच्या हातात कुठलीही गोष्ट जर नवीन आता तयार झालेली तर दुसऱ्या दिवशी तुम्हाला डुप्लिकेट तयार करून देतो, ते कॉपी मारण्यात पटायचं. इनोव्हेटिव्ह सुद्धा त्यांनी बरंच केलं. त्यांच्या देशात तुम्ही जर बघितलं तर चायना पुढे काय गेला, तिथला प्रत्येक नागरिक खूप अवेअर आहे सगळ्या गोष्टींच्यावर. तो स्वतः कष्टाळू. आपली मुलं खूप आळशी आहेत, तिकडची मुलं घरी बसत नाही. जपानमध्ये तुम्ही गेलात तर हेच तुम्हाला दिसेल. प्रत्येक मुलगा स्वतःच्या करिअरच्या बाबतीत खूप अवेअर आहे. त्याला काय करायचं नीट माहिती, व्यवस्थित माहिती आहे मला हे करायचं. लहानपणापासून त्यांना त्याप्रमाणेच ट्रेनिंग दिलं जातं. आपल्याकडे फार शेवटच्या क्षणी आज जसं देतो ना तसं. आणि तुम्ही आता काल घेऊन ऐकताय, एवढ्या वेळ झाले बोर झाले नाही है ना, कारण हे आपल्या याच्याशी निगडीत आहे. आत्ता तुम्हाला कळत असेल की हे सगळं आपल्या याच्याशी निगडीत. पोट आणि मग हे यायचं असेल तर आपण दिवसभर पण बसायला तयार है ना. केलाय का या सगळ्या गोष्टींचा विचार करतो. टेक्सटाईल इंजिनिअरिंग ऐकलं होतं का, पॉलिमर इंजिनिअरिंग ऐकलं होतं का, प्रोडक्शन इंजिनिअरिंग ऐकलं होतं का, पॅकेजिंग इंजिनिअरिंग. पॅकेजिंग म्हणजे प्रत्येक वस्तूला पॅक करतो ना आपण, ते पॅकेजिंगची सुद्धा वेगळी इंडस्ट्री आहे. त्याचा कारखाना तुम्ही टाकून करोड रुपये कमवू शकतो. छोटासा कारखाना टाकून 4 लोकांना आणखी काम देऊ शकतो. मी तर सांगेन सगळ्यांनी मालक होण्याचा प्रयत्न करा, नोकर होण्याच्या भानगडीत पडूच नका.
बी द ओनर नॉट द सर्वंट. सर्वंट हा सेकंड ऑप्शन असला पाहिजे. ज्याच्याकडे काहीच नाही, भांडवल नसेल, त्याने सर्वंट जरूर व्हावं. ज्याच्याकडे भांडवल आहे, डॉक्टर झाला तर स्वतःचं हॉस्पिटल टाका, आलं. कुठला इंजिनियर झाला तर स्वतःची कंपनी काढा. तसं काहीतरी करा ना. आम्ही सगळे नोकरीच्या मागे पळतोय. नोकरी एक आहे, जोपर्यंत इंटरनॅशनल लेवलला सगळं व्यवस्थित चाललंय तोपर्यंत तुमच्या नोकऱ्या शाबूत आहेत. कधी भुसकन घरी यावं लागेल सांगता येत नाही. ज्या दिवशी घरी यावं लागेल तेव्हा तुम्हाला काहीच कळणार नाही आपण काय करायचं. तर तुमचे सगळे मार्ग बंद झालेले असतात. तुमच्यावर डोक्यावर कर्ज असतं, बरंच घेतलेलं. गाडी घेतली आहे, बंगला घेतला आहे, फ्लॅट घेतला आहे, ह्याऊन घेतला आहे, त्याहून घेतला आहे, त्याचे कर्जाचे हप्ते फेडायचे. उद्या जरी कंपनी टाकणं काय सोपं आहे का? सुरुवातीला जर विचार केला तर दॅट इज पॉसिबल. बघ, बी द ओनर. नंतर प्रोडक्शन आहे किंवा बायोटेक्नॉलॉजीमध्ये जा. तुम्हाला जेनेटिक इंजिनिअरिंग म्हणून एक शाखा आहे बायोलॉजीमध्ये, जेनेटिक इंजिनिअरिंग. त्यालाही खूप डिमांड आहे. पुढे त्याचं क्षेत्र आहे. आपले जे जेनेटिक म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे जीन्स किंवा आपल्या ज्या शरीरामध्ये असणारे DNA आहे त्याच्याशी संबंधित ती शाखा आहे. त्याचं वेगवेगळं कॉम्बिनेशन करून आता वेगवेगळ्या प्रकारचे जीव तयार होतात. संकरित जे काही गायी, म्हशी किंवा पक्षी वगैरे या प्रकारचे नवीन काहीतरी करण्याचा प्रयत्न जग करत आहे. त्याच्यामध्ये या इंडस्ट्रीत खूप हे आहे पुढे. नंतर आयसर म्हणून एक एक्झाम आहे जी तुम्हाला सायंटिस्ट बनायचं असेल, तुम्हाला कुणाला स्वप्न असेल की मला शास्त्रज्ञ बनायचं, तर त्या आयसरची एंट्रन्स एक्झाम आहे ती क्रॅक करा. तरी तुम्हाला इंटरेस्ट असेल तर ते बघा की अशा काहीतरी इनोव्हेटिव्ह गोष्टी करायच्या आहेत तर तुम्हाला त्याकडे जा. सायंटिस्ट व्हायचं असेल तर त्यांनी आयसरसारख्या एक्झाम क्रॅक करा. आपल्याला माहीतच नाही काय करायचं आणि काय होतं. मला फक्त नासामध्ये जायचं, मग काय करशील माहीत नाही काय करायचं. इंजिनिअरिंगमधून पुढे जाऊन तुम्ही रिसर्चमध्ये जाऊ शकता. आता तुम्हाला BSc ची डिग्री घ्यायचं असेल तर तुम्ही BSc ला ॲडमिशन घेतानाच रिसर्चची डिग्रीसाठी अप्लाय करू शकता. तशा प्रकारचीच म्हणजे तिथे 3 वर्ष आणि 4 वर्ष अशी डिग्रीची आता नवीन NEP मध्ये आलेलं. 3 वर्षाची डिग्री घ्यायची असेल तर BSc MSc दॅट्स इट. सॉरी, BSc फक्त होईल आणि बाहेर पडा, किंवा मध्येच तुम्ही सोडलं तर डिप्लोमा मिळेल, बाहेर पडा. पण 4 वर्षाचं जर तुम्ही सिलेक्ट केलं तर BSc प्लस MSc. परत त्याच्यात रिसर्चसाठी जर तुम्ही एंट्रन्स दिली तर पुढे तुम्हाला PhD वगैरे करायचं असेल तर त्याच्यामध्ये ऑप्शन आहे. तसंच इंजिनिअरिंगमधून पण PhD तुम्हाला करता येतं. BSc साधा झाला, सॉरी BE झाला, BTech झाला. आता BE आणि BTech मधून काय सिलेक्ट करा याच्या बाबतीत मी महत्त्वाचं तुम्हाला सांगतोय ते नीट लक्ष देऊन आहे. अजून तुम्हाला माहित असेल BE आणि BTech मध्ये काय फरक आहे तुम्हाला सांगता येईल का? सपोज हिने BE मेकॅनिकलला ऍडमिशन घेतली आणि एकाने BTech मेकॅनिकलला घेतलं, शाखा द्या, काय फरक आहे माहिती? कुणाला प्राधान्य? BE मेकॅनिकल इज अ थेरी बेस्ड कोर्स, BTech मेकॅनिकल इज अ प्रॅक्टिकल बेस्ड कोर्स. फोकस कशावर आहे? प्रॅक्टिकल. जग काय मागतं? रिझल्ट मागतं. तुमची थेअरी वाचून उपयोग नाही. तिकडे प्रॅक्टिकल नाही असं मी म्हणत नाही, पण प्रॅक्टिकलवर जरा कमी जोर आहे, तिकडे थेअरीवर जास्त जोर आहे BE ला, आणि BTech मध्ये प्रॅक्टिकलवर जास्त जोर आहे, थेअरीवर थोडा कमी. हा फरक आहे. BTech वेगळा आहे आणि BE वेगळा आहे. कोर्सेस तेच आहेत, अभ्यासक्रम तोच, फक्त टीचिंग मेथड्स वेगळे आहेत. लक्षात. तर प्राधान्य देताना BTechला शक्यतो द्या. BE केलं तरी हरकत नाही, परंतु चांगल्या कॉलेजला करा, मग तुम्हाला पुढे ऑप्शन आहे. कॅम्पस इंटरव्ह्यूला लोक येतात त्यावेळेला लगेच कॅम्पसला ओरडून जाऊ नका. चांगल्या पॅकेजला निवडण्याची एक हे ठेवा, आणि त्याच्यासाठी काही कम्युनिकेशन कसं करावं, इंटरव्ह्यूला कसं अपेअर व्हावं, त्याबद्दल एक कॉलेज चालू असतानाच त्याच्याबद्दल रिसर्च करा, त्याच्यावर फोकस ठेवा. दुसरं, तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या आपल्या आयुका किंवा इतर जे काही आपल्या रिसर्च सेंटर्स आहेत जिथे ॲस्ट्रॉनॉमी याच्या संदर्भात काय म्हणतो आपण अंतराळशास्त्र त्याच्या संदर्भात काय करायचं असेल तर फिजिक्समध्ये तुमची गती असली पाहिजे, मॅथ्समध्ये गती असली पाहिजे, आणि त्यांच्याही काही वेगवेगळ्या एक्झाम्स असतात, एंट्रन्स एक्झाम. त्या वेबसाईटवर जा. त्या वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला ते कळेल. नासाच्या वेबसाईटवर जा. अशा प्रकारच्या एंट्रन्स एक्झाम असतात. तुम्ही इथे बसून पण नासाची ती जे काही एंट्रन्स किंवा त्यांच्या ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या परीक्षा असतात त्या जर क्रॅक केल्या तर तुम्हाला थेट एंट्री नासासारख्या इंटरनॅशनल स्पेस रिसर्च सेंटरमध्ये तुम्ही जाऊ शकता. पण त्यासाठी तुमचं तेवढा
सर्च पाहिजे, काय बघायचं मोबाईल आहे आपल्याकडे, इंटरनेट आहे, बघायचं काय हाच प्रश्न आहे. व्हॉट्सअप आणि युट्यूब याच्या पलीकडे किंवा सोशल मीडियाच्या पलीकडे इंस्टाग्राम आणि फेसबुक याच्यावर आपण पडून असतो. चांगलं काहीतरी बघा ना, वेबसाईट शोधा वेगवेगळ्या प्रकारच्या, तिथे जा, त्याच्यावर सर्च मारा की अशा प्रकारची कुठली एक्झाम आहे का, गुगलवर काय सर्च करा, मला हे करायचं तर याची कुठली एंट्रन्स आहे, सर्च मारा, तुम्हाला लगेच तुमच्या पुढे ऑप्शन येतील ना. अजून तुम्हाला बायोलॉजीमधून वेगवेगळ्या प्रकारचे कोर्सेस जे आहेत त्याच्यात तुमचं डॉक्टरचं झालं, नर्सिंगचं झालं, बायोटेक्नॉलॉजी आहे, मायक्रोबायोलॉजी आहे, त्यानंतर जेनेटिक इंजिनिअरिंग आहे किंवा इतर प्रकारच्या शाखा आहेत आणि JC ॲग्री वगैरे क्षेत्र आहेत, या प्रकारच्या आहेत. याच्या वेगवेगळ्या CETचे फॉर्म्स आहेत, ते नीट लक्षात ठेवा. BSc ॲग्रीसाठी वेगळा फॉर्म भरावा लागतो, बरोबर ना. जनरल एकच फॉर्म नाहीये, वेगवेगळ्या प्रकारचे कोर्सेस आहेत. ते कसे आहेत ते आपण थोडक्यात इथे हे करूया. गुगल कुठे आहे? इकडे तुमचे ऍडमिशनच्या बाबतीतल्या सगळ्या गोष्टी सुरू झालेल्या आहेत. रजिस्ट्रेशनचं घेत ना. सीईटीच्या कोणकोणत्या ब्रांचेस आणि कशा कशाच्या एक्झाम्स होतात ते इथे दिलेलं आहे. बीपीएड सीईटी म्हणून एक आहे जी तुम्हाला स्पोर्ट्स टीचरसाठी लागते. त्या प्रकारचं जर कोर्स करायचा असेल तुम्हाला जसं बीएड आहे तसं बीपीएड एक आहे, बॅचलर ऑफ फिजिकल एज्युकेशन म्हणून ते एक डिग्री आहे, त्याची सुद्धा एंट्रन्स आहे, तिचंही हे तुम्हाला मिळालं. BHMCT, BCA, BBA, BMS, BBM, CET हे सगळे मॅनेजमेंटचे तुम्हाला सांगितले, हॉटेल मॅनेजमेंट वगैरे सगळे. BCA मीन्स बॅचलर ऑफ कॉम्प्युटर ऍप्लिकेशन, BBA म्हणजे बॅचलर ऑफ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन,
BMS म्हणजे बॅचलर ऑफ मेडिकल. BMS पण त्या प्रकारचं मॅनेजमेंट सिस्टीम. तर BBM म्हणजे बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन. तर ज्यांना मॅनेजमेंटमध्ये इंटरेस्ट आहे त्यांनी या प्रकारची CET द्यायला हरकत नाही. आणि हॉटेल मॅनेजमेंटला ज्यांना जायचं त्यांनी हा फॉर्म भरा. ओके, हा वेगळा फॉर्म. नंतर MBA MMS CET हे तुम्हाला ग्रॅज्युएशन नंतर. MHT CET PCB आणि PCM ग्रुप याच्यामध्ये हा फॉर्म वेगळा भरायचा आहे. याच्यामध्ये BE और BTech ऑप्शनल मी आता सांगितलं ना, BE आणि BTech मध्ये काय फरक. फार्मसीमध्ये तुम्हाला जाता येईल. सध्या फार्मसीमध्ये सुद्धा खूप कॉम्पिटिशन झाली, म्हणजे जॉब सॅच्युरेशन खूप आहे. सॉरी, मुलं भरपूर आहेत. B.Pharm झालेली, D.Pharm झालेली, ज्याला काहीच नाही तो B.Pharmचं करतो आणि आपला चालायला लागतो. नंतर काय होतं त्याचं कोणीच काही बघत नाही. ज्यांना B.Pharm करायचं त्यांनी एकच टार्गेट ठेवा, बी द ओनर. काय व्हा, औषध कंपनी हे एवढं मोठं क्षेत्र आहे ना, पैसा चिकार आहे. पण तुम्हाला पगार देताना ते फार म्हणजे हात आवडता घेतात. आता अगोदर सुरुवातीला खूप मागणी होती. आता काय एक शोधायला गेलं तर 1000 सापडतात. त्यामुळे त्यांना पाहिजे तो घेता येतो. कोण म्हणत असेल मला 50,000 रुपये महिना द्या, तर 5,000 काम करणार पण मुलगा त्यात रांगेत उभा आहे. त्याला ते चॉईस करतील ना, कारण त्यांना प्रॉफिट पाहिजे. तुम्ही ते करण्यापेक्षा, नोकरी करण्यापेक्षा B.Pharm करा आणि बिंदास स्वतःचं काहीतरी प्रोडक्ट तयार करण्यासाठी ते शिक्षण घेतोय अशा पद्धतीने शिक्षणाकडे बघा. तुम्ही स्वतःची छोटीशी एखादी गोळी जरी तयार केलीत ना, आणि ती जर तुम्हाला त्याच्यातून सगळं शिकवलं जातं, मार्केटिंग कसं करायचं, प्रोडक्शन कसं करायचं, त्याचं पुढे सेल कसा करायचा, सगळ्या गोष्टी होतात. तुम्ही स्वतःची एखादी फॅक्टरी ओपन करण्यासाठी का प्रयत्न करा. अतिशय कमी पैशामध्ये तुम्हाला फार्मास्युटिकलच्या कंपनी तयार करता येतात किंवा त्याचं फाउंडेशन ठेवता येतं आणि त्याच्यातून तुम्ही पुढे जाऊ शकता. चांगल्या कंपन्यांमध्ये काही दिवस फक्त एक्सपिरियन्स म्हणून काम करा, पगाराकडे बघू नका. आणि तिथून तुम्ही पुढे स्वतःचा व्यवसाय करायचा हे टार्गेट घेऊन तुम्ही काम करा. आणि तिथून सगळे ते जे काही स्किल्स आहेत ते हे करून, कारण प्रत्येक जे काही मेडिसिन बनतं त्याचं सगळ्यात अगोदर काय तयार होतं, त्याचे जसं आपण कॉपीराईट म्हणतो ना, तशा प्रकारे काय म्हणतो त्याला आपण, तर त्या काय नाव आहे त्याला, आपण जसं कॉपीराईटचं रजिस्ट्रेशन करतो, पेटंट. त्याचं पेटंट घेतलेलं असतं आणि पेटंट रजिस्टर असतं. त्यामुळे कोणाची कॉपी नाही करता येत आपल्याला. पण आपण वेगळं मेडिसिन काहीतरी चेंजेस करून तुम्ही वेगळे करू शकता किंवा इनोव्हेटिव्ह काहीतरी वेगळ्या आजारावर तुम्ही नवीन मेडिसिन तयार करू शकता, लसी तयार करू शकता. त्याचं नॉलेज ते आहे. B.Pharm करून नोकऱ्या करणारे कशा करता नोकऱ्या करतात तुम्हाला काही कळत नाही. करा नोकऱ्या, पण एक्सपिरियन्स म्हणून करा आणि नंतर स्वतःचं काहीतरी प्रोडक्ट तयार करण्यासाठी धरा. त्यासाठी तुम्हाला पैसा पाहिजे असेल तर जा बँकांकडे, तुमचं एक प्रोफाईल ठेवा, प्रोजेक्ट प्रोफाईल. मला हे करायचं आहे आणि मला असं पद्धतीचं भांडवल पाहिजे. बँका तयार तुम्हाला पैसे द्या. तुम्ही फक्त त्यांना कन्व्हिन्स करू शकला पाहिजे. तुमच्या प्रोजेक्टमध्ये ते पाहिजे. इंजिनिअरिंग झाल्यानंतर हे ऑप्शन ठेवा. जो मेकॅनिकल इंजिनियर होईल ना, त्याने सुद्धा एखादं प्रोडक्ट तयार करा. छोटा स्क्रू तयार केला तर त्याची फॅक्टरी होऊ शकते. ते आहे का आपल्याकडे? ते विजनच नाही पुढचं. आम्ही नोकर होण्याच्या गरजेत पडलेलो. गुलामगिरीची सवय पडली आपल्याला. ब्रिटिशांनी आम्हाला पगारावर ठेवलं, आम्ही पगाराच्या शोधात आहोत. कुणाला लाख मिळतं, कुणाला कोटी मिळतं. नोकर ते नोकर. 1 कोटीचा असला तरी नोकर, पण 1 लाखाचा असला तरी मालक व्हा ना. त्याच्यामध्ये जास्त ऑपॉर्च्युनिटीज. तुमच्या पिढ्या तुमच्या त्या पद्धतीने चालतील. वाय डोंट यू थिंक अबाउट दॅट? डॉक्टर झाला, छोटंसं क्लिनिक उघडा, कुणाच्या हॉस्पिटलमध्ये काम करणार, एक्सपिरियन्स म्हणून करा. एक्सपिरियन्स झाला 2-3 वर्षाचा, स्वतःचा एक काहीतरी सुरू करा, क्लिनिक सुरू करा, काहीतरी एक डिस्पेन्सरी सुरू करा. त्याच्यात तुम्ही प्रॅक्टिस, ती तुमची प्रॅक्टिस खूप म्हणजे व्हॅल्युएबल. तुम्ही उगाच कुठल्या तरी आता MBBS सुद्धा MBBSच्या मुलांचं काय होतं, ते PG न करता मल्टीनॅशनल एखादी मल्टी हॉस्पिटलचं हे करतात, काय म्हणतात त्याला आपण, मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल जॉईन करतात आणि तिथे काही लाखाचं पॅकेज घेतात आणि तिकडे जातात. मग कशाला MBBS डिग्री घेतली? कशाला कोट्यावधी रुपये खर्च घेतो? कधी वसूल व्हायचे? हॉस्पिटल मी एवढा पैसा का नाही मिळत? जा ना बँकांकडे. बँका द्या तयार नसेल, बँकांकडे जायचं. मग तुम्ही स्वतःचं मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल तयार करा. का नाही करतात? कुणी उघडलीत माहिती आहे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल? सध्या जाऊन बघा त्याचा मालक कोण. तो व्यापारी आहे, डॉक्टर नाही. त्याला काय कळत नाही त्याच्यातून.
काय झालंय, तो डॉक्टर हायर करतो. तुला 10 लाखाचं पॅकेज, तुला 5 लाखाचं पॅकेज, तुला 50 लाखाचं पॅकेज. 4-5 डॉक्टर हायर केले, बाकीचा सगळा स्टाफ भरला, नर्सिंग सगळं मस्तपैकी पैसा टाकतो तो. बिल्डिंग चकाचक, सगळं 5 स्टार फॅसिलिटीज, ICU रूम, ह्याव सगळं झालं. टार्गेट दिलं जातं कंपन्यांना, जसं टार्गेट देतात. इतकी दुर्दैव आहे या मेडिकल फील्डमध्ये. आता सध्या जे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलची गोष्ट आहे, त्याच्यामध्ये भांडवलदार उतरलं. हे भांडवलदार उतरण्यापेक्षा स्वतः डॉक्टरने उतरावं मागून. जो मेडिकल प्रोफेशनल आहे त्याने एखादं मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल सुरू केलं, दॅट इज वर्थ. ते बरोबर आहे, कारण त्याला जीवाची किंमत असणार आहे. व्यापाऱ्याला जीवाची किंमत राहील का? तो म्हणणार नाही, मला 5 कोटी रुपये आलेच पाहिजे त्यामध्ये. मग काय करायचं? डॉक्टरांनी मारायचे लोक, नसलेला आजार काढायचा, व्हाय ॲडमिट, हे टेस्ट करा, ते करा, ते करा, ते करा. त्यापेक्षा जर मेडिकल प्रोफेशनलने स्वतःच ते सेटअप दिला, दॅट वुड बी बेटर. ते आपल्या भारताच्या भविष्यासाठी, आपल्या देशाच्या भविष्यासाठी चांगलं असेल. व्यापारी लोकांनी इकडे न येतात, त्यांनी त्यांचे उद्योग स्थापन करावे वेगवेगळ्या प्रकारचे. त्यांची जी एक्सपर्टीज असेल त्यामध्ये त्यांनी जावं. त्यांनी मेडिकल फील्डमध्ये येऊन काय इकडे पैसा आहे म्हणून फक्त असं व्हायचं नसेल तर जे कोणी मेडिकलची डिग्री घेणार आहेत त्या मुलांनी स्वतःचं काहीतरी स्टार्टअप सुरू करा आणि त्यामधून इंजिनियर्सनी पण तसंच करा. इकडे बी प्लॅनिंग एक आहे, BR जसं आहे तसं बी प्लॅनिंग, बॅचलर ऑफ प्लॅनिंग म्हणून एक कोर्स आहे, जो आर्किटेक्चरच्या बरोबर वेगळा एक आर्किटेक्चरचाच कोर्स आहे, पण तो नगररचना विभागाशी आहे. म्हणजे आपलं शहर जेव्हा वसतं त्यावेळेला त्याचा एक मास्टर प्लॅन बनतो. तो मास्टर प्लॅन तयार करणारा जो आहे तो हा माणूस असतो एक्सपर्ट. त्याला कुठे काय असायला पाहिजे ते माहिती असते. याच्याचकडे येणे म्हणजे एखाद्या शेतीचं जे काही जमीन असेल त्याला जर प्लॉटमध्ये म्हणजे रेसिडेन्शियल प्लॉट्समध्ये कन्वर्ट करायचं असेल तर त्यासाठीचं प्लॅनिंग तो करतो. त्याला सगळ्या गोष्टींची लिंक माहिती असते. मास्टर प्लॅनमध्ये काय आहे, त्याची जमीन कुठे येते आणि तिथे किती प्लॉट्स कसे पडायचे, तिथून रस्ता कुठे जाणार, एक ओपन प्लेस कुठे ठेवायचा आहे, कुठे मंदिर येईल की शाळा येईल की त्यासाठी एक ओपन प्लेस ठेवायला लागतो. तो ठेवून तो त्याचे प्लॉट्स तयार करून देतो, त्याची फी घेतो किंवा त्याला सरकारी जॉब्स पण आहे. असं बी प्लॅनिंगचा एक चांगला कोर्स आहे. हा MTech आहे, नंतर PharmD वगैरे ते नंतर एम प्लॅनिंग ते पोस्ट ग्रॅज्युएशनचे कोर्सेस, नंतर ॲग्रिकल्चरल कोर्सेस. हा एक फॉर्म आहे. याच्यात जे कोर्स दिले त्यासाठी एक फॉर्म भरायचा, याच्यात जे दिले त्याच्यासाठी सेपरेट फॉर्म आहे. याच्यानंतर LLB साठी मी सांगितलं 5 वर्षाची LLB, त्यासाठी वेगळा फॉर्म आहे. त्यानंतर BEd ज्याला करायचं, ज्याला शिक्षक व्हायचं पुढे जाऊन, शिक्षकाचे आता ऑपॉर्च्युनिटीज पुढे चांगले आहेत. मी आता म्हणणार नाही की तुम्ही शिक्षक होऊ नका. सध्या पवित्र पोर्टलमधून जे शिक्षक होते, कारण आता BEd कॉलेजेस सोर्स पडायला लागले. BEd कडे जाणं टाळलं लोकांनी, कारण मधल्या काळात असं काही सरकारने सुरू केलं, अनुदानच द्यायचं नाही, विनानुदानित कॉलेज चालतात. आमच्या आपल्याच इथे बरेचसे 6 तुकड्याजवळ जो विनानुदानित कॉलेज चालवतो त्याला आता टप्प्याटप्प्याने अनुदान येतं. आता 60% आहे, पुढे आणखी 2-3 वर्षांनी 1% येईल किंवा यावर्षी कदाचित आला चांगली गोष्ट आहे. 100% यायला थोडा उशीर लागला. म्हणजे ऑलरेडी 100% आहेत कॉलेज. तिथे जागा रिक्त झाली की पवित्र मधून भरलं, म्हणजे पवित्र पोर्टल शासनाने सुरू केलं. त्याच्यात कॉम्पिटिशन करायचं असेल, तुम्हाला कॉम्पिटिशनचं स्पिरिट असेल आता तुम्ही करून नात्यामध्ये तुम्ही करू शकता. तर BEd करूनही तुम्ही त्या पद्धतीने शिक्षक बनू शकता. त्यानंतर MST CET आहे, MCA आहे ना, मास्टर ऑफ कम्युनिकेशन, मास्टर ऑफ कॉम्प्युटर ऍप्लिकेशन. हे मास्टर हे तुम्हाला नाही, ह्या सगळ्या पोस्ट ग्रॅज्युएटच्या डिग्री आहेत. किंवा ही LLB 3 इयर्स ही पण ग्रॅज्युएशन नंतरची आहे. BEd CET एक आहे वेगळी, त्याचे पण कधी फॉर्म निघतात त्याच्याकडे लक्ष ठेवा. ज्यांना कोणाला तिकडे जायचं त्यांनी. हे PG चे कोर्सेस आहेत ते वेगळे आहेत. ओके. साऊंड इंजिनिअरिंग किती लोकांना माहिती? डू यू नो साऊंड इंजिनिअरिंग? ऐकला कधी कोर्स? फिल्ममध्ये, फिल्म इंडस्ट्री मी परवा विचारलं होतं कोणाकडे, फिल्म इंडस्ट्रीत पण होणार. फिल्म इंडस्ट्रीमध्ये साऊंड इंजिनियर एक पोस्ट असते. जे गाणे तयार होतात, जे डायलॉग्स बोलले जातात, किंवा त्याचं जे रेकॉर्डिंग होतं ते प्रॉपरली थिएटरमध्ये कशा पद्धतीने ते प्रेझेंट करायचं यासाठी साऊंड इंजिनियर्स समोर असे मोठे मोठे पॅनल ठेवलेले असतात. तो त्याच्यावर त्या बरोबर परफेक्शनला आणून ते आवाज रेकॉर्ड करत असतो. पिक्चर असं नाही होत की आता शूटिंग केलं लगेच दिलं झालं, असं नाही. त्याच्यावर बऱ्याच गोष्टींचे सोपस्कार होतं. अगदी घोड्याचा आवाज होतो, टाप 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 टाप, ते नंतर दिले जातात सगळे. अगोदर ही रॅन्डम लोक असायचे ज्याच्यामध्ये ते वेगळे काहीतरी स्किल असायचं. आता त्याच्यातल्या डिग्री कोर्सेस निघाले. पाऊस पडतानाचा जो आवाज येतो आपल्याला, आणि थिएटरमध्ये गेल्यानंतर डॉल्बी बिल्बी साऊंड वगैरे असतात ना, त्याचं पण टेक्नॉलॉजी आहे. ती टेक्नॉलॉजी त्या हॉलिवूड सिनेमा जर तुम्ही बघितले, त्याच्यातले जे आवाज असतात त्याच्याने त्या समोरच्या सीनला एक वेगळा इफेक्ट निर्माण होतो. ते साऊंड देणारी जी लोक आहेत त्याच्यातली डिग्री
ती घेतल्यानंतर तुम्ही बेकार बसणार. दुसरं आहे फोटोग्राफीमधले कोर्सेस काही आहेत, छोटे छोटे डिप्लोमा आहेत किंवा डिग्री आहेत, ते करा. त्याच्यानंतर तुम्हाला फिल्म इंडस्ट्रीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे टेक्निशियन्स लागतात. त्या टेक्निशियनच्या बाबतीत चौकशी करा. डिझाईन करणारी लोक लागतात, जे आर्किटेक्टसारखे वेगवेगळ्या प्रकारचे डिझाईन करतात किंवा इंटिरियर डिझाईन करतात. त्याच्यातच परत स्टुडिओ वगैरे कसे सेटअप करायचे ते त्याच्यात आहे. आता ते सगळं कॉम्प्युटराईज झालं आहे, त्याच्यामुळे तो एक वेगळा भाग आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कॉम्प्युटरमध्ये ॲनिमेशनचे जे काही कोर्सेस आहेत, तिकडे तुम्हाला इंटरेस्ट असेल तर तिकडे जा. त्याच्यातून एक खूप जॉब आहे, पण स्वतःचा सेटअप तयार करण्याची तयारी ठेवा. आता कसबे सरांचा मुलगा मला वाटतं त्याने स्वतःचा आता स्टुडिओ उघडलं टाळलं, तो इथून आउटसोर्सिंगची कामं करतो. ॲनिमेशनचा छोटासा डिप्लोमा त्याने मांडवालाच केला, पण त्याच्यातून खूप चांगल्या पद्धतीने त्याला आता हळूहळू स्थैर्य मिळतंय. स्वतःचा उद्योग सुरू करा. स्वतः केलं तर त्याचं समाधान वेगळं आहे. तुमचा मालक कोणी नाही, तुम्ही तुमचे मालक आहात. 2 मुलं तुम्ही हाताखाली ठेवले तर तुम्हाला पुण्य लाभेल की त्याच्या घरात तुमच्यामुळे काहीतरी चूल पेटते. हे टार्गेट ठेवा. तर ॲनिमेशनमध्ये जा, जरूर तुम्हाला चांगले ऑपॉर्च्युनिटीज आहेत, तिकडे पण तुम्ही लक्ष ठेवा. ॲनिमेशनचा जमाना आहे. याच्या पुढे AI च्या माध्यमातून आता कदाचित उद्या ॲक्टर्स वगैरे पण बेरोजगार होतील. अमिताभ, शाहरुख खान जे अगोदर होऊन गेलेत ना ॲक्टर्स, त्यांचे चेहरे तुम्हाला वारंवार कदाचित वेगवेगळ्या याच्यामध्ये दिसतील. ते काम करणार नाही, पण ते सतत एक समजा आता एखादी लव्ह स्टोरी वर असा सिनेमा तयार करायचा आहे आणि त्याच्यात अमिताभ बच्चन हिरो पाहिजे. अमिताभ बच्चन अगदी 25 वर्षाचा मुलगा पण तयार करून दाखवतो. जसे 25 वर्षाच्या वेळेला अमिताभ होते, त्याप्रमाणे ते सीन सगळे ऍक्ट करतील AI मधून आणि तुमच्या पुढे प्रेझेंट केलं जाईल. AI मध्ये आणखी करेक्शन्स येत आहेत. अगदी हुबेहूब तुम्हाला तसंच्या तसं अमिताभ दिसेल की अमिताभने काय काम केलं. आणि अशा आणि ते परत ते स्टंट बीट देणारे विचार ते कसे बेरोजगार होतील सगळे पुढे. तर या AI क्षेत्रामधून तुम्हाला ॲनिमेशनची पण जोड त्याच्यात जर असेल, दॅट वुड बी बेटर ऑप्शन फॉर यू. तर नर्सिंगचं एक वेगळं आहे, MH नर्सिंग, याच्यामध्ये तुम्ही करू शकता. बॅचलर ऑफ नर्सिंगचं ते सगळं आहे. तर या पद्धतीने CETचे वेगवेगळे ऑप्शन्स तुम्हाला आहे. परत पुढे आहे टेक्निकल एज्युकेशन आहे, ॲग्रिकल्चर आहे, फाईन आर्ट्स. कोणतरी विचारलं होतं BFA करायचं. BFAच्या याच्यात जे स्कूल ऑफ आर्ट्स वगैरे चांगले जे कॉलेजेस आहेत तिथे ट्राय करा. BFA मध्ये जे ॲडव्हर्टायझिंग इंडस्ट्री आहे त्याच्यामध्ये जॉब्स आहेत. ॲडव्हर्टायझिंग इंडस्ट्रीमध्ये पैसा भरपूर आहे. तुम्हाला स्वतःची ॲडव्हर्टायझिंग कंपनी स्थापन करता येईल का, त्यासाठी अगोदर प्रयत्न सुरूच ठेवा. एक्सपिरियन्स म्हणून त्यांच्याकडे काम करा. हळूहळू तुम्ही जर चांगला तुमचं त्याच्यात एक्सपर्टीज असेल तर तुम्हाला खूप पैसा मिळतो, खूप चांगल्या प्रकारचे जॉब मिळतो. त्या प्रकारचे ऑप्शन तुमच्याकडे आहे. तुमचं जर ड्रॉइंग चांगला असेल तर मेडिकल एज्युकेशन किंवा आयुष एज्युकेशन वगैरे या प्रकारचे कोर्सेस इथे आहेत. तर याच्यात या प्रकारचे MH AAC म्हणून फाईन आर्ट्सची डिग्री इथून घेता येईल. MH AAC CET या प्रकारची वेगळी एक त्या प्रकारची डिग्री तुम्हाला आहे आर्ट्समधून. मेडिकल एज्युकेशनच्या या डिग्री आहेत जे आता सांगितले आहे, BSc नर्सिंग असेल किंवा MSc नर्सिंग. आयुष एज्युकेशन त्याच्यात अजून काय नाही. ठीक. तर CETचे हे झाले. एक सांगायचं राहिलं काय, हां, मर्चंट नेव्ही IMU याच्यावर थोडासा फोकस करतो आणि मग आपण हे सेशन थोडक्यात संपवू. सगळ्यात जास्त कमी वेळेत सगळ्यात जास्त पैसा देणारा ऑप्शन IMU इंडियन मेरिटाईम युनिव्हर्सिटी. हे भारत सरकारच्या मान्यतेने चालणार सेंट्रल युनिव्हर्सिटी अंडर मिनिस्ट्री ऑफ पोर्ट शिपिंग अँड वाटरवेज गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, एस्टॅब्लिश्ड बाय ऍक्ट ऑफ द पार्लमेंट इन 2008. 2008 ला याची स्थापना झाली आहे. भारताच्या संसदेमध्ये त्याबद्दलचा कायदा तयार झाला आणि हे विद्यापीठ स्थापन झालं. आणि तेव्हापासून याच्यासाठी एंट्रन्स एक्झाम घेतली जाते. मर्चंट नेव्हीमध्ये ज्यांना काही काम करायचं आहे त्यांच्यासाठी ज्यांना ती पॅशन आहे समुद्रात ऍडव्हेंचर किंवा काहीतरी वेगळं करायचं आहे, ज्यांच्यात खूप एनर्जी आहे ना, त्यांनी या फील्डकडे जायला हवं. बघा तुम्ही या प्रकारे ते शिक्षण दिलं जातं. तर हे विद्यापीठाचं पेज आहे, वेबसाईट. IMU चेन्नई ते हेडक्वार्टर आहे त्याचं, तमिळनाडूमध्ये.
हे जे युनिफॉर्म आहेत ना याचं पॅशन असं होतं. ठीक आहे ना? हे जे स्टार आहे त्याच्यावर ही पट्टी खूप महत्वाची आहे. तुम्ही पोलिसला विचारा या पट्टीत एक रेस वाढली तरी त्यांना किती भारी वाटतं. एक स्टार वाढला तरी प्रमोशन झालं. आर्मीमध्ये पण तसंच आहे, एअरफोर्समध्ये आहे, नेव्हीमध्ये आहे, मर्चंट नेव्हीमध्ये तसंच. जो जातो आता समजा 6 महिन्यासाठी एखादा मुलगा गेला थर्ड ऑफिसर म्हणून त्याने काम केलं 6 महिने, घरी आला 10 लाख रुपये घेऊन आला, 10 लाखाचा 1 रुपया खर्च नाही येण्या जाण्याच्या भाड्यासकट. तो समजा त्याला स्वित्झर्लंडला तिकडे सोडला कुठल्या तरी बीचवर, सॉरी तिकडच्या पोर्टवर, तिथनं इथे येण्याचं विमानाचं भाडं, इथून परत घरी येण्यापर्यंतचं भाडं, त्याला समजा त्यासाठी विमान 2 दिवसांनी आहे, आजचं बुकिंग केलेलं आहे आणि त्याचं तिकडनं साइन ऑफ झाला तो म्हणजे ड्युटी संपली, तर त्या 2-3 दिवसात त्याने तिथे कुठे राहायचं तर चांगल्या 5 स्टार हॉटेलमध्ये त्याची राहण्याची पण व्यवस्था केली जाते कंपनीकडे. येण्या जाण्याचं भाडं, तुम्हाला जॉब लागलं की इकडनं जाण्याचं पण भाडं तुम्हाला बाय एअर विमानाचं ते तिकीट पण दिलं. अशी ही अतिशय चांगली नोकरी. फक्त याच्यामध्ये जिगरा पाहिजे है ना. मी मरीन का अजिबात जाऊ नका. मरीन वाल्यांनी मेरीमध्ये जाऊच नका. मी मेलो तर त्याच्याकडे बघू पण नका. कारण पैसा हा रिस्क मध्ये बिझनेस, त्या बिझनेस मध्ये सगळ्यात जास्त प्रॉफिट आहे जिथे सगळ्यात जास्त रिस्क आहे. तुम्ही जितकी मोठी रिस्क घ्याल आयुष्यात तेवढे जास्त पैसे कमवा. रिस्क घेण्याची सवय असली पाहिजे. मग ती लाईफ रिस्क असेल, फायनान्शियल रिस्क असेल किंवा कोणती रिस्क असेल. तर हे IMU जे आहे ही विद्यापीठ तुम्हाला शिपिंग कंपनीवर नोकरी देण्यासाठी एज्युकेशन पुरवतं. आता याच्यामध्ये काय काय आहे ते सांगतो अतिशय शॉर्टकट मध्ये. आर्मी याच्यात इकडे लक्ष द्या. मर्चंट नेव्ही, याचे 3 विभाग पडतात. सगळ्यात महत्वाचं, एका शिपवर 3 प्रकारची लोक काम करत असतात. एक डेक, एक दुसरा किचन आणि तिसरा मशीन. किती प्रकार पडतात? 3. आता इथे डेकवर जी काम करणारे लोक आहेत त्यांना सगळं ऑपरेशन कसं चालतं, त्या संपूर्ण शिपचं संचालन कसं होतं त्या संदर्भातले सगळं शिक्षण दिलं जातं. त्याला डेकवर जॉब करण्याचा अर्थ जहाज चालवण्यापासून जहाजात सगळ्या गोष्टी कशा पद्धतीने मॅनेज केल्या जातात म्हणजे मॅनेजमेंट पण त्याच्याकडे आहे. जहाजाचं पायलटशिप पण आहे. वेगवेगळ्या प्रकारचे जे कंट्रोल्स असतात त्याच्या सगळ्या डेटा आपल्याला कळायला पाहिजे याबद्दलचं नॉलेज आहे. त्याला रडार कळतं, त्याला सगळ्या गोष्टी कळतात. फिजिक्स मधलं चांगलं नॉलेज त्याला मिळतं. या सगळ्या गोष्टी त्याला त्याचं प्रशिक्षण दिलं जातं फक्त 2 वर्षात, 2 किंवा 3 वर्षात. एवढं ज्ञान देऊन तुम्हाला लाखो रुपयाचे पॅकेजेस देणारी ही नोकरी आहे. कमी वेळेत जास्त पैसा कमवायचा असेल, चूज दिस ऑप्शन ऑल्सो. कीप इट इन युअर पॉकेट. तुम्ही एक पॉकेटमध्ये ठेवा की मला जर कमी वेळेत जास्त पैसा कमवायचा असेल तर मी याची एक्झाम देणार. कशाची? मर्चंट नेव्हीची. IMU CET म्हणून परीक्षा होते. ती साधारणतः मला वाटतं आता जानेवारी फेब्रुवारी किंवा IMUच्या आपण दाखवून वेबसाईटवर जाऊन थोडंसं सर्च मारा. तिथे मी आता सगळं काही डिटेलमध्ये बघितलं नाही, पण तुम्ही सर्च मारा. साधारणतः जानेवारीच्या दरम्यान मला वाटतं एक IMU ची एक्झाम होते. 2दा परीक्षा होतात त्या आणि त्याच्यातून DNS सारख्या कोर्सेसला तुम्हाला ऍडमिशन मिळतं. डिप्लोमा इन नॉटिकल सायन्स. दुसरी एक डिग्री आहे ती BSc NS म्हणून आहे नॉटिकल सायन्स. BSc नॉटिकल सायन्स आणि DNS मीन्स डिप्लोमा इन नॉटिकल सायन्स. डिप्लोमा आहे 2 वर्षाचा आणि हे आहे 3 वर्ष. आता फायदा काय बघा. सगळ्यात जास्त फी कशाची पाहिजे?
फी कशाची पाहिजे? BSc डिग्री आहे ना, डिप्लोमापेक्षा डिग्री ॲडव्हान्स. पण इथे फी सगळ्यात जास्त आहे DNS. का? 2 वर्षात तुम्ही डिप्लोमा कंप्लीट करता आणि लगेच तुम्हाला जॉबवर जायचं. शिपवर जाता. तुमचं पहिलं वर्ष जे आहे ना ते 3rd इयर ऑफ BSc असतं. प्रॅक्टिकल तुम्ही एक जॉब कंप्लीट करून घरी आल त्यावेळेला तुम्हाला BSc नॉटिकल सायन्स अवॉर्ड होतो. ती डिग्री दिली जाते. 1 वर्ष जॉब पण केला, पैसा पण कमवला आणि प्लस डिग्री पण मिळाली. BSc करत राहिला तर कॉलेजला जाऊन BSc करायला. बरं, जॉब मिळायला उशीर होतो, 1 वर्ष लेट होतो. इथे वयाचं पण आहे. याच्यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला काय पाहिजे? 12th ला 60% मार्क्स असणं आवश्यक आणि इंग्लिशला मिनिमम 50 मार्क्स आवश्यक. मिनिमम 50% म्हणजे 50 मार्क्स पाहिजे. 60% मार्क्स तुम्हाला ग्रुपला पाहिजे. ओके. DNS जर चांगल्या कॉलेजमधून तुम्ही केलं, जवळ इथे खोपोली आपलं गाव आहे, तिथे तोलानी म्हणून एक कॉलेज आहे, तिथे पण खूप चांगलं एक रेप्युटेशन आहे त्याचं. त्यानंतर पनवेलला एक कॉलेज आहे जे खूप जुनं आहे, म्हणजे सगळ्यात जुनं भारतात, 1400 वर्षापूर्वीचं कॉलेज. तिथून या शिपिंग एज्युकेशनची सुरुवात झाली ऍक्च्युली. ते ज्यावेळेला काही नव्हतं त्यावेळेला ते तिथून प्रॉपर ट्रेनिंग देऊनच लोक पाठवत होते आणि त्याची सुरुवात संपूर्ण भारतभर झाली आणि मग IIM आता 8ला सुरू झालं. म्हणजे फार अजून त्याच्यात डेव्हलपमेंट सुरू आहे. लक्षात घ्या, भारतात का ऑपॉर्च्युनिटी जास्त आहेत याच्या, भारतातली फार कमी मुलं याच्याकडे वळतात आणि म्हणून इथे जॉब सिक्युर म्हणजे जॉबचे ऑप्शन जास्त आहेत. जर DNS तुम्ही केलं तर याची फी जी आहे ती तुम्हाला सांगतो फार काय आश्चर्यचकित होण्याची गरज नाही. त्याचे ऑप्शन पण सांगितले. इथे 20 ते 25 लाख रुपये DNS ची फी आहे 2 वर्ष चांगल्या कॉलेजची. 14 लाखापासून किंवा 10 लाखापासून पण मिळते, पण जॉबची गॅरंटी नाही. कॉलेज जसे असतील तसे कॉलेज भरपूर आहे, पण चांगलं कॉलेज, टॉपचे कॉलेजेस जे आहे तिथे गेलं पाहिजे. आणि याच्याबरोबर आता ही फी तुम्ही पे करायची का? अजिबात नाही. कशी? तर तुम्ही जेव्हा CET क्रॅक कराल त्याच्यानंतर वेगवेगळ्या कंपन्यांच्या प्रोफाईलवर जाऊन, तिथल्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही सर्च करा आणि मुलींना आता जास्त चान्सेस आहेत याच्यामध्ये. मुलींना घेतलं जातं, अतिशय चांगल्या पॅकेजेसमध्ये यांना नोकऱ्या मिळतात. इथे 3 फील्ड जे आहेत, डेक, किचन आणि मशीन. याच्यामध्ये इथे जी डिग्री आहे ती BE नॉटिकल सायन्सची आहे, 4 वर्षाची. BE नॉटिकल सायन्स 4 वर्षाची, म्हणजे BE मेकॅनिकल सारखी डिग्री आहे, पण खास याच्यासाठीच आहे, शिपिंग इंजिनिअरिंगचे त्या डिग्री आहे. किचन मध्ये तुमचं हॉटेल मॅनेजमेंट झालेला जो मुलगा आहे तो, किंवा खास शिपवरचं जे किचन असतं त्यामध्ये कसं काम करायचं याच्यासाठीचे वेगवेगळे कोर्सेस सुद्धा तुम्हाला DNS किंवा BSc नॉटिकल सायन्स मधून मिळू शकतात. इथे डेक, सगळ्यात जास्त पगार असणारी जी माणसं आहेत ती ही आहे, डेकवर काम करणारी, कमी शिक्षणात. आणि नंतर मशीनचं जे काही जो इंजिनियर असेल तो काय मशीनच्या तिथे असणार, खाली खूप मोठं मशीन असतं माहिती तुम्हाला. शिप केवढं असतं, अगदी अर्धा किलोमीटर त्याचा पसारा असू शकतो, इतकी मोठी मोठी शिप असतात. आणि ती कार्गो शिप्स असतात, म्हणजे माल वाहून नेणारी. त्या कार्गो शिपच्या खाली बेसमेंटला सगळं मशीनच असतं. त्या सगळ्या मशीनचा कंट्रोल या इंजिनियर्सकडे असतो. एक शिप चालवायला किती लोक लागतात? साधारणतः खूप मोठं शिप असेल तर 50 आणि मीडियम असेल तर 25 लोक अख्खं शिप हँडल करतात. ते माल भरण्यापासून ते माल खाली करण्यापर्यंत तिथे सगळ्या प्रकारची लोक असतात. सगळ्यात टॉप जो त्यांचा माणूस आहे, जो टॉप बॉस आहे त्यांचा, सगळ्यात मोठा बॉस, त्याला कॅप्टन असं म्हणतात. नंतर त्याचा फर्स्ट ऑफिसर, थर्ड ऑफिसर, सेकंड ऑफिसर, थर्ड ऑफिसर आणि कॅडेट. DNS झाला, पहिलं वर्ष तुमचं कॅडेटचं आहे, साधारणतः 2 वर्ष कॅडेटची आहे. तुम्हाला BSc नॉटिकल सायन्सची डिग्री अवॉर्ड झाली. तुम्ही 1 ते 2 टर्म जर तुम्ही केल्या, वेगळ्या शिपवर 2 टर्म केल्या, त्याच्यानंतर बाहेर आला, तुम्ही घरी याल त्यावेळेला त्या दरम्यान एक एक्झाम असते, ती छोटीशी एक्झाम दिली की तुमचं प्रमोशन होतं. पुढच्या वेळेला तुम्ही जॉईन करताना ॲज अ थर्ड ऑफिसर म्हणून जॉईन कराल. ती जर परीक्षा क्रॅक केली तर थर्ड ऑफिसर म्हणून जाल त्यावेळेला तुमची इथले बेल्ट बदलतील, तुमचा पोशाख बदलेल. अगोदर सुरुवातीला पिवळा पोशाख दिला जाईल,
आणि तो कॅडेट म्हणून काम करताना सगळी कामं करावी लागतात. डेक पुसण्यापासून प्रत्येक रूमची साफसफाई करण्यापासून एखाद्या इंजिनियरच्या हाताखाली स्क्रूड्रायव्हर हातोडा घेऊन फिरण्यापासून सगळं करावं लागतं. ड्रेसिंग सगळे अनुभव त्याला दिले जातात ॲज अ कॅडेट म्हणून. कारण तुम्हाला कुठल्याही गोष्टीचा मोठा बॉस व्हायचा असेल तर तुम्हाला शिपायापासून सगळी कामं माहिती असली पाहिजे. IASच्या माणसांना ट्रेनिंग देतात त्यावेळेला त्याला शिपायापासून ट्रेनिंग दिलं जातं, तेव्हा तो अख्खा जिल्हा सांभाळू शकतो. लक्षात. तर मोठा व्हायचा असेल तर तुम्हाला छोटी कामं करण्यात लाज वाटता कामा नये. 1-2 वर्ष कष्टाची आहेत, त्याच्यानंतर बऱ्यापैकी सोफिस्टिकेटेड लाईफ तुम्हाला मिळते. ॲज अ थर्ड ऑफिसर तुम्ही गेला, तुमच्या पॅकेजमध्ये वाढ होते, तुमच्या युनिफॉर्ममध्ये वाढ होते, तुमच्या सगळ्याच गोष्टींमध्ये वाढ होते. एक तुम्हाला बुकलेट दिलं जातं, त्याच्यावर तुम्ही जिथे जिथे नोकरी कराल तिथला तिथला शिक्का असतो. तुमचं सर्व्हिस बुकच असतं ते एक प्रकारचं, आणि त्या कंपनीचे शिक्के असतात. सगळ्यात टॉपचा पगार हा जे ऑइल टँकर असतात मोठे मोठे, त्याच्यावर सगळ्यात जास्त पगार दिला जातो, कारण तिथे रिस्क सगळ्यात जास्त मोठी. मी सांगितलं ना, रिस्क जेवढी मोठी घ्याल पैसा तेवढा जास्त मोठा. ऑइल टँकर्स असतात, काम जरी कमी असलं तर रिस्क तर सगळ्यात जास्त आहे, आणि तिथलं पगाराची रेंज पण सगळ्यात हाय असते. चांगल्या ज्या कंपन्या आहेत मस्क सारख्या, त्या कंपन्या तुम्हाला सगळ्यात टॉप पॅकेज ऑफर करतात. एका कॅडेटला DNS झाल्यानंतर साधारणतः स्टार्टिंग पॅकेज हे मिनिमम 5 लाख मॅक्झिमम 10 लाख पर्यंत. मिनिमम 5 लाख टू 10 लाख हे DNS नंतर कॅडेट जो होतो त्याला. थर्ड ऑफिसर झाला, इट रेंजेस हाय मिनिमम 10 लाख टू 15 लाख. सेकंड ऑफिसर, थर्ड ऑफिसर, सेकंड ऑफिसरवर अजून 2 लाखांनी पुढे जा. फर्स्ट ऑफिसर नंतर कॅप्टन जो आहे, कॅप्टनचा पगार किती आहे? मिनिमम 80 लाख, मॅक्झिमम 1.5 to 2 करोड. किती? वर्षाचा नाही, एका त्या टर्मचा आहे. म्हणजे ते शिप निघालं त्याला जितके दिवस 4 महिने 6 महिने 5 महिने ती जितके दिवस समुद्रात राहील त्याची ती पूर्ण सगळी ट्रिप झाली त्याची सुट्टी. तो त्याचा पैसा घेणार, घरी येणार. 1 रुपया कोणाला टॅक्स जायचा नाही, कोणाशी काही देणं घेणं नाही, आपला पैसा आपल्यालाच. बरं, खर्च काहीच झाला नाही, शिपवर जेवायला फुकट आहे, राहायला फुकट आहे, खायला पाहिजे ते आहे, त्याच्यासाठी खास किचन आहे, तिथे काम करणारा स्टाफ आहे, शेफ पासून कुक पासून सगळी लोक इथे काम करतात, तुम्हाला आयता आणून देतात. बरं, शिपवर काय तुम्हाला खायला कुठून मिळतं? महिने समुद्रात राहावं लागतं, पण खायला त्याच्याबरोबर जेवढं किचन चालतं ते तुम्ही कल्पना नाही करणार. एखाद्या चांगल्या 3 स्टार 5 स्टार हॉटेल इतकं किचन त्याच्याबरोबर असतं. हा सेपरेट त्याची व्यवस्था आहे. नॉनव्हेज पासून व्हेज पासून फ्रुट्स आहेत, कोल्ड्रिंक्स आहेत, बिवरेजेस आहेत, हॉट ड्रिंक्स आहेत, सॉफ्ट ड्रिंक्स आहेत, सगळ्या प्रकारच्या गोष्टी एवढी तुम्ही जाणार जस्ट फॉर यू. का देतात एवढे पैसे? कारण त्या एका ट्रिपमध्ये ना ते एक शिप कमीत कमी 5-25 कोटी आरामात कमवतो, आणि तुमच्यावर खर्च किती करायचा? फार 2 कोटी रुपये. तुम्ही घेऊन किती घेणार? 1 कोटी कॅप्टनला दिली, उरलेल्या याच्यात सगळे गुंडाळे जातात. 10 तुला, 5 तुला, 20 तुला, ओके. तर फार काही खर्च नाही त्यांना. पण शिप जेव्हा काही होतं त्यावेळेला त्याचा सेटबॅक बसू शकतो, पण आता तशा होण्याची शक्यता फार कमी आहे. त्याचं कारण असं आहे की आता टेक्नॉलॉजी खूप ॲडव्हान्स झाली आहे. तुम्हाला रडार यंत्रणा खूप ॲडव्हान्स झाल्या, कॉम्प्युटर, AI, इंटरनेटचं 5G 6G याच्यामुळे तुम्हाला सगळ्या गोष्टी इन ॲडव्हान्स कळतात. पुढे वादळ येणार आहे अगोदरच सूचना मिळते, पुढे काय इकडे धोका आहे त्याची सूचना मिळते, पुढून शिप येत आहे त्याची सूचना फार इन ॲडव्हान्स मिळते की तुम्हाला सहज कंट्रोल करता येईल. अगोदर तसं नव्हतं, त्यावेळेला खूप मोठी रिस्क होती, त्यावेळेला इकडे कोणी वळत नव्हतं. आता खूप पुढे इकडे वळायला लागलं, त्यामुळे आता CET आणली. CET पण नव्हती, आता 3-4 वर्षापासून CET सुरू झाली, अदरवाईज CET पण नव्हती. तर ही CET अगदी सोपी आहे. तुमच्या 12वीच्या जे काही PCM जे काही आहे त्या विषयांवर आधारित आहे. बेसिक नॉलेज आहे फक्त, आणि इंग्लिश त्याच्यावर तुम्ही कॉन्सन्ट्रेट करा. आणि ॲप्टिट्यूड टेस्ट असते एक जनरल नॉलेज सारखी, ती एक जशी स्कॉलरशिप परीक्षा असतात ती क्रॅक केली की तुम्हाला सरळ कॉलेजेस मिळतात. कॉलेजेसमध्ये चांगल्या कॉलेजला नंबर लागला तर तिथे ॲडमिशन जरूर घ्या, आणि DNSला सरळ निघा. DNS 2 वर्षाचं करताना मीनवाईल तुम्हाला वेगवेगळ्या कंपनीच्या प्रोफाईलला जा, ते तुमचा इंटरव्ह्यू घेतात त्या कंपन्या, आणि तुम्हाला स्पॉन्सरशिप ऑफर करतात. म्हणजे हे जे पैसे द्यायचे तुम्हाला हे ते भरणार कोण? ती कंपनी. पण ती कंपनी तुमच्याशी कॉन्ट्रॅक्ट करते. काय? तुमच्याशी कॉन्ट्रॅक्ट करताना ते सांगतात की वी आर ऑफरिंग स्पॉन्सरशिप टू युअर कोर्स बट ऑन कंडिशन
that you should have to serve our company for at least 2 years. किमान 2 वर्ष तुम्ही आमच्या कंपनीत काम केलं. चांगली गोष्ट ना. जॉब आम के आम गुटली होते दाम है ना. स्पॉन्सरशिप पण देतात, नोकरी पण देतात. याच्यापेक्षा आपल्या भारतीय माणसाला काय पाहिजे. मग ते देताना तुम्हाला काही पगार म्हणून रक्कम देतील आणि काही रक्कम तुमची जी काही तुमच्यावर खर्च केलेली ती म्हणून वजा करून देईल. बिनव्याजी, व्याज नाही. तर इथे इंटरव्ह्यूला जाणं, त्याची तयारी करणं, त्या बाबतीतल्या गोष्टी, तसे क्लासेस पण आहेत, ऑनलाईन पण क्लासेस आहेत, ते जॉईन करा. आता सुरू झालेलं क्षेत्र आहे त्यामुळे इथे क्लासेस फार कमी असतील, पण जे देणारे आहेत त्यांच्याकडनं ते ज्ञान घ्या आणि त्याप्रमाणे ॲपियर व्हा. एक साधारणतः जानेवारी फेब्रुवारीमध्ये काहीतरी परीक्षा असेल त्यावेळेला त्याला ॲपियर व्हा. ऑगस्ट सप्टेंबरपर्यंत थांबण्याची तयारी असली पाहिजे. त्यावेळेला तुमचे बी मेडिकल अमुक धमुक सगळ्या एंट्रन्स होऊन ॲडमिशन झालेले असतात. हे सगळ्यात शेवटी होतं. त्यामुळे संयम पाहिजे, पेशन्स असला तर पॅकेज मोठं आहे. ओके, नंबर लागण्याची खात्री आहे. रिझल्ट लगेच लागेल पण तुम्हाला ॲडमिशन प्रोसेसला खूप वेळ जाईल आणि एंट्रन्स एक्झाम पण खूप लेट होतात. जानेवारी फेब्रुवारीमध्ये फेब्रुवारी परीक्षा होईल ना तुमची. साधारणतः एप्रिल मेच्या दरम्यान त्यांच्या एंट्रन्स एक्झाम सुरू होतात आणि मग तिथून पुढे रिझल्ट आणि मग तिथून पुढे त्यांच्या ॲडमिशन्स वगैरे त्याच्या प्रोसेसला खूप डिले होतो. साधारणतः कॉलेज चालू व्हायला ऑगस्ट सप्टेंबर उजाडतो. त्यामुळे तिथपर्यंत थांबण्याची तुमची तयारी असली पाहिजे. मेडिकलची मुलं थांबतात जनरली आणि ऑगस्ट सप्टेंबरपर्यंत त्यांचं मिड टर्म असतं. MBBSला ॲडमिशन जे घेतात किंवा BAMSला वगैरे सगळे मिड टर्म असतात. तर या प्रकारे आहे. तुम्ही पुढे तुमची रँक पण वाढत जाते, तुमचा एक्सपिरियन्स पण वाढत जातो, तुम्ही कॅप्टन पदापर्यंत आरामात पोहोचू शकता. हे करायचं नसेल तर एक सर्टिफिकेट कोर्स असतो. साधारण 6 महिन्यापासून ते 1 वर्षापर्यंतचे सर्टिफिकेट कोर्सेस पण याच्यामध्ये अवेलेबल आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला कॅडेट म्हणून नाही काम करताना पण त्याच्या खाली जे काही तिथे हाताखालची मुलं असतात तशा प्रकारे तिथे काम करता येतं. त्याच्यातही पगार चांगला आहे. 4 लाख, 4.5 लाख, 3 लाख, 5 लाख जे इंजिनियरला पगार मिळत नाही तेवढे पगार त्यांना मिळतो. पण कामं जी पडतील ती करावी लागतात. ठरलेली वेळ असते, वेळेत काही पाप नाही. 8 तास तर 8 तासच ड्युटी, बाकी झोपायला जेवायला बाकीच्यांसारखंच सगळं. अनुभव तेच सगळं जे कॅडेटला असतात. तिथूनही तुम्ही परीक्षा देत देत तुम्ही या रँकपर्यंत येऊ शकता. सेकंड ऑफिसर, थर्ड ऑफिसर, सेकंड ऑफिसर, फर्स्ट ऑफिसर, कॅप्टनपर्यंत जाऊ शकतो. पण त्याला वेळ लागेल, खूप डिले होईल. तुम्हाला मिनिमम 3 ते 4 याचा अनुभव पाहिजे, 4 प्रवासांचा अनुभव पाहिजे. ते OIS तुमचे झालेले पाहिजे तर तुम्हाला त्या एक्झामला क्वालिफाय होता येतं. इथनं DNS मधनं लगेच सेकंड इयरला तुम्ही एक्झाम देऊ शकता गेल्यावर आणि तिथून तुम्ही थर्ड ऑफिसरला प्रमोट होता. लगेच त्याच्या पुढच्या वर्षी तुम्ही सेकंड ऑफिसर होऊ शकता. तुमच्यात किती दम आहे ते तिथे दाखवा. तुम्ही तुमच्या नॉलेजवरनं तुम्ही सगळं हे करू शकता. कॅप्टन पदापर्यंत पोहोचायला फार वेळ लागत नाही. तरुण मुलं कॅप्टन होतात आणि कॅप्टनला खूप फॅसिलिटीज दिल्या जातात. आणि त्याला राहण्याची तर सोय, जहाजावर त्याला फॅमिली घेऊन जाता येते. जहाजावर त्याला स्पेशल एक त्याचा स्पेस दिलेला आहे. त्याला 1 रूम किचन सारखं एक छोटंसं घर दिलेलं आहे. बाकी त्यांना एक रूम असतो, फक्त बेड असेल एवढा. आणि त्याला मात्र मस्तपैकी हॉल आहे, किचन आहे, सगळं त्याची फॅमिली घेऊन तो राहू शकतो आरामात अशा पद्धतीने. त्याला ने आण करण्यासाठी विशेष हेलिकॉप्टरची व्यवस्था केली जाते. त्याला जेव्हा साइन ऑफ होतो त्यावेळेस त्याला तिथून पिकअप करणं, त्याच्या स्पॉटला सोडण्यासाठी हेलिकॉप्टर्स किंवा स्पेशल बोट त्याच्यासाठी अरेंज केली जाते. किंवा नवीन कॅप्टन जेव्हा जॉईन करतो शिपला, तो समुद्रात असताना जॉईन करतो, त्यामुळे त्याला तिथे सोडणं त्यासाठी वेगळी फॅसिलिटी आहे. अशा अनेक गोष्टी. मशीनमध्ये ज्यांना इंटरेस्ट आहे त्यांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंग किंवा असे असतील तर याच्यातूनच तशी पण डिग्री आहे ती तुम्ही केली. फक्त मशीनच्या गाड्यात तुम्हाला राहावं लागेल. सतत मग ते गरम हे ती तक्रार नाही करायची. पगार तुम्हाला तेच, ऑफिसरची लेवल पण तीच. थर्ड ऑफिसर, सेकंड ऑफिसर, फर्स्ट ऑफिसर. कॅप्टन नाही होता, इकडे कॅप्टन नाही होता, इथून कॅप्टन नाही होता. इथे तुम्हाला शेफ पर्यंत वगैरे जाता येतं. त्याचे एक वेगळ्या रँक आहे, ते पण थर्ड ऑफिसर, सेकंड ऑफिसर, फर्स्ट ऑफिसर पर्यंत. पॅकेजेस पण जवळपास सारखे आहेत, पण इथे जरा ऑप्शन जास्त आहे. हायर रँक आहे, पैसे पण लवकर चांगले ऑफर मिळतात आणि इथून नोकऱ्या लवकर मिळतात डेक म्हणून. DNS ऑप्शन चूज करा. नसेल लागला तर BSc DNS करायला हरकत नाही. 3 वर्षानंतर मिळेल, 1-2 वर्ष इकडे तिकडे. आपल्याला काय, आपल्यासाठी भरपूर वेळ आहे आपल्याकडे, आहे ना. सो दीज आर द ऑप्शन्स. स्काय इज द लिमिट. अजून व्हेटरनरी डॉक्टर
याबद्दल तुम्ही ऐकलं नसेल. खूप मागणी आहे. प्राणी लोक आता घरात कुत्रे पाळतात, मांजरे पाळतात, आमक पाळतात. आपल्याकडे ते कल्चर आत्ताशी सुरू झालं. त्यामुळे आता तुम्हाला पुढे ऑप्शन खूप आहे. त्यासाठी BSc म्हणून एक आहे, जी MBBSच्या बरोबरचीच डिग्री आहे. त्याचेही जवळजवळ विषय तेच आहेत. फार्मॅकॉलॉजी आहे, ॲनाटॉमी आहे, फिजिओलॉजी आहे, अशा प्रकारचे सगळे विषय तिकडे पण आहेत. बायोकेमिस्ट्री आहे आणि 5.5 वर्षाची ती पण डिग्री आहे. त्याच्यासाठीची एक्झाम जी आहे ती पण नीट क्वालिफाय केलं तुम्ही तर त्याच्यातूनही जाता येतं. प्लस वेगळ्या प्रकारच्या काही एक्झाम्स पण होतात त्याच्यासाठी, त्या तुम्हाला मी सांगतो. त्याचाही ऑप्शन तुमच्या पुढे ठेवा. हा एक लास्ट ऑप्शन मी तुम्हाला सांगतो. आता बाकीचे तुम्हाला आणखी काही माहिती असली तर बाकीच्यांशी शेअर करा. ओके. AAU VET म्हणून एक एक्झाम आहे, जे ऑगस्ट 25 मध्ये म्हणजे ऑगस्ट सप्टेंबरच्या दरम्यान होते ही एक्झाम. OUAT म्हणून एक एक्झाम आहे, मे मध्ये साधारणतः ही परीक्षेचे रजिस्ट्रेशन सुरू होतं. RPVT म्हणून एक एक्झाम आहे, ती जुलैमध्ये सुरू होतं. आणि नीट तर आहेच. नीट जी आता तुम्ही देताय ती त्याच्यातूनच तुम्हाला तिकडेही जात आहे. तर एवढे सगळे ऑप्शन्स तुमच्या पुढे आहेत. नाव दिस इज ऑल व्हॉट आय वॉन्टेड टू टॉक टू यू अबाउट, ज्याबद्दल तुमच्याशी मला बोलायचं होतं. कोणत्याही एकाच ह्याला जर केलं तर तुम्हाला एकच CET द्यायची आणि बोथ अटेम्प्टला दिलं तर तुमची एक CET आहे ती एप्रिलमध्ये आहे आणि दुसरी आहे ती मेमध्ये असणार आहे. लक्षात. त्यानंतर नीटचे फॉर्म सुद्धा अजूनही सुटलेले नाहीत. जसं सरांनी मगाशी सांगितलं की नीटचे फॉर्म हे फेब्रुवारीमध्ये साधारण निघतील. त्यानंतर तुम्ही फॉर्म भरू शकता. लक्षात ठेवा, आत्ता तुमच्याकडे 12वीची एक्झाम क्रॅक करण्याचं ते एक महत्त्वाचं आहे. त्याच्यात तुम्ही चांगले पर्सेंटेज भेटणं गरजेचं आहे. पण त्यासोबत तुम्हाला आत्ता ही गरज आहे की तुम्ही CETचे फॉर्म लवकरात लवकर भरून, कारण जेव्हा एक्झाम्स तुमच्या येणार आहेत त्यावेळेला तुमचा वेळ वाया जाऊ नये. कारण इंटरनेटवर भरायचे असतात फॉर्म, आपल्याला नेट व्यवस्थित लागतं. टाइम टेबल फॉलो करा. कारण इतकं कॅज्युअली घेऊ नका सगळ्या गोष्टी. की सोडू नका की आता नाही उद्या भरू, आज नाही उद्या भरू, ह्या करत करत तुमची एक्झाम कधी येईल ते तुम्हाला लक्षात येणार नाही. कारण तुमचा प्रॅक्टिकलमध्ये वेळ जातो, परत तुमच्या बाकीच्या स्टडीज असतात, क्लासेस असतात. मल्टीटास्किंगची सवय ठेवा. सगळ्या गोष्टी ऍट अ टाइम करता आल्या पाहिजे. तर त्या तुम्ही करा. आणि मोनोटास्क असतात सगळे. मला असं वाटतं एकच गोष्ट करायची, तीच करा, बाकी बघायचं की आता आता 12 बघू, बाकीचं नंतर बघू, असं असतं. 1 तारखेचा टार्गेट ठेवा की सगळ्यांनी आपल्या CETचे निदान किमान एक CET तरी देणं आवश्यक आहे. तुम्हाला लक्षात ठेवा, त्याने तुम्हाला स्पर्धा परीक्षांचा एक अनुभव सुद्धा येतो. जरी तुम्ही पुढे BSc केलं, सरांनी सांगितलं की BScला पण हे CUET नावाची एक एक्झाम आहे, एंट्रन्स एक्झाम, की जी तुम्ही आर्ट्स कॉमर्स आणि सायन्ससाठी युनिव्हर्सिटीची एक्झाम आहे. त्यातनं तुम्हाला वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीला ऍडमिशन भेटतं. अशा वेगवेगळ्या CET, मग त्याचं टार्गेट ठेवा. त्याच्या अगोदर तुमची कागदपत्र असणं गरजेचं आहे. जर तुमच्याकडे ती कागदपत्र नसेल तर OBCला जर तुम्हाला काहीतरी फीचं कन्सेशन भेटत असेल पण तुमच्याकडे तो कागद अवेलेबल नसतो ॲडमिशनच्या वेळेला देखील, आणि मग त्याच्यामुळे तुम्हाला ओपनमधून ॲडमिशन घ्यावं लागतं आणि तिथे फी खूप जास्त असतं. तर तुम्ही ती कागदपत्रांची तयारी आता तुमचं 12वीचं टार्गेट ठेवा, CETचे फॉर्म भरा. ज्या मुलांचं काही कॅटेगरी वगैरे असेल ना, कास्ट कॅटेगरी जी आहे त्याप्रमाणे तुम्हाला बरीचशी फी परत पण मिळते. म्हणजे जी भरलेली आहे त्याचे कुणाला 50% मिळते, कुणाला 100% मिळते. SC STला मला वाटतं 100% रिटर्न आहे. OBC वगैरे असेल तरी 50% तुम्हाला रिटर्न आहे. NT OBC वगैरे असेल तरी. आणि जे ओपनवाले आहेत त्यांच्यासाठी वेगवेगळे मार्ग आहेत. बँक आहे, स्वदेश फाउंडेशन सारख्या संस्था आहेत ज्यांच्याकडे तुम्ही HDFC आहे. स्वदेश फाउंडेशन तुम्हाला नॉन रिफंडेबल तुम्हाला असिस्ट करते. त्यांचं तर म्हणणं आहे मुलांनी फॉरेनमध्ये जावं, आम्ही मदत करायला तयार आहोत. मागणाऱ्यांची संख्या कमी आहे, त्यांच्याकडे मागा. ते म्हणजे अप्रोच होत्या मागायचा अर्थ जाऊन हे नाही करायचं. त्यांच्याकडे प्रपोजल द्या. त्यांची लोक असतात ना, आपले माहिती असतात, त्यांच्या ऑफिसर फिरतात, तर त्यांच्याकडे तुम्ही अप्रोच व्हा आणि मला असं ऍडमिशन घ्यायचं आहे, आर्थिक परिस्थिती माझी अशी आहे, तर ते तुम्हाला 80% फी देतात. आपल्याकडे 2-3 जणांनी त्याचा फायदा घेतलेला उच्च शिक्षणाचा. एक्झाम दिल्यानंतर तुम्हाला अजून एक एक्स्ट्रा टार्गेट, तुम्ही CETचा अभ्यास करणार. CETचा अभ्यास करण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन जे काही हवे असेल तुम्ही बिनधास्त आपल्या सेंटरमध्ये येऊ शकता आणि सेंटरमध्ये तुम्ही तो अभ्यासही करू शकता. आणि त्याच्यानंतर जेव्हा CET दिल्यानंतर तुम्ही काय करणार आहात, कॉलेज शोधा. कारण कॉलेज जोपर्यंत तुम्हाला माहिती नसतं की मला हा कोर्स करायचा आणि मला त्यासाठी कॉलेज कोणतं हवे, सर सांगितलं की
चांगला कॉलेज भेटणं गरजेचं आहे. ते सर्च करण्यासाठी परत तुम्ही काय करता, रिझल्ट लागल्यानंतर कॉलेज सर्च करता आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला फार घाई असते, त्याला डेडलाईन्स असतात की तुम्ही त्या कॉलेजमध्ये, मला ह्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचं होतं तर मग मला ते भेटलं नाही. मग ती सर्चिंग करा आणि मग त्याच्यानंतर कॅप राऊंडचे फॉर्म असतात. कारण कॅप राऊंडमध्ये तुम्हाला आता एवढी फॅसिलिटी आहे की तुम्ही 300 कॉलेजेस त्यामध्ये टाकू शकता. पण 300 आपण टाकणं गरजेचं आहे का? त्यातले 10 तुम्ही जर चांगले टाकले तर तुम्हाला तुमचा वेळ तिथं पण वाचतो आणि तिथून पण तुम्ही चांगलं ऍडमिशन भेटू शकता. पण ह्या सगळ्यासाठी तुम्हाला मार्क्स चांगले असणं गरजेचं आहे. माझ्याकडे आता इतकी उदाहरणं आहेत की BSc नर्सिंगला ऍडमिशन घ्या, मला नर्सिंगला जायचंय पण मला त्या CET मध्ये जर 40 आणि 50% सुद्धा भेटत नसतील तर तुमचे फॉर्म सुद्धा भरला जात नाही कॅप राऊंडचा. त्यासाठी सुद्धा तुम्हाला 60% आवश्यक असतात. मग तुम्ही तो अभ्यास करणं गरजेचं आहे. आत्ता ह्या वेळेला तुम्हाला हे सगळं जेव्हा ऍडमिशन होत नाहीत आणि मग आपण प्लेन BSc करतो, प्लेन BSc वाईट नाही. तुम्ही त्याच्यात सुद्धा पुढे रिसर्च करू शकता, PhD करू शकता, चांगले पगार लक्षात. म्हणजे तुम्ही छोटं, कोणतीही गोष्ट छोटी नाही पण तुम्ही ती करताना तुम्ही मन लावून केली पाहिजे. मी तुम्हाला प्रत्येक वेळेला वर्गात आले तुम्हाला सांगितलं की छोटे छोटे कोर्सेस करा, सर्टिफिकेशन कोर्स केलेत तरी सुद्धा तुम्हाला खूप जास्त ऑपॉर्च्युनिटी असतात. कारण आपल्या सगळ्यांचीच कुवत एवढी नसते की आपण इंजिनिअरिंग चांगल्या प्रकारे क्रॅक करू शकतो किंवा कुठल्या तरी मेडिकलला चांगलं MBBSच होऊ शकतो, BAMSच होऊ शकतो. पण तुम्ही जर छोटे छोटे सर्टिफिकेशन कोर्स ॲनिमेशनमध्ये सरांनी दिलं, ग्राफिक डिझायनिंगमध्ये, फोटोशॉप्समध्ये तुम्ही छान छान फोटो स्टुडिओ सुद्धा उघडता. त्यानंतर AIML बेसिक्स आहे, AIMLचा एक कोर्स असतो की जो तुम्ही CS मध्ये तुम्हाला भेटतो. त्याच्यात सुद्धा ऑपॉर्च्युनिटी चांगल्या आहे. एरोनॉटिकल इंजिनिअरिंग आहे, त्या बऱ्याचशा गोष्टी सरांनी सांगितल्या. पण त्या सगळ्या करण्यासाठी तुम्हाला आत्ता तुमची एक्झाम क्रॅक करून, त्यानंतर तुमची CETचा अभ्यास चांगला करून, CET द्यायची म्हणून दिली असं करू नका, तर त्याचा थोडासा जास्त अभ्यास करा. कारण ते करणं गरजेचं आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला तुमचे कॉलेजेस शोधायचे आणि त्या नेहमी वेबसाईटवर अलर्ट राहा की तुम्हाला नोटिफिकेशन येत नाही. आता तर त्यांनी CETचा फॉर्म भरला की तुम्हाला लगेच व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये ॲड केलं जातं. ह्या फॅसिलिटी सगळ्या AI मुळे शक्य आहे आणि AI शिकणं गरजेचं आहे. असं म्हणतात की AI नी नोकऱ्या जातील, असं अजिबात नाही. तुम्ही विथ AI जे जे करताय ना, तुम्ही नक्की कुठेतरी अपॉइंट होणार आहात, कुठेतरी चांगल्या पगारावर काम करणार. आणि हे सगळं करण्यासाठी तुम्हाला आत्ता सिरियस होणं गरजेचं आहे. आज बरीचशी मुलं कमी आहेत. म्हणजे सामान्य जनतेचा बुलंद आवाज, सत्य पोलीस टाइम्स.